मला पर्सचा शॉक प्रचंड आहे. माझ्याकडे प्रत्येक ब्रँडची पर्स आहे आणि लिटरली माझं कपाट हे फक्त पर्सनीच भरलेलं आहे. आणि माझा एकच छंद फक्त साड्या कट करणे. एकच हजार हजार साड्या घ्यायच्या, त्या कट करायच्या आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट्स तयार करायचं. हे आमचं युट्यूबला लगेच बघितलं, तात्पुरतं घरातला रबर बँडच त्याला बांधला आणि एक मास्क तयार केलं, तोंडाला लावलं आणि फेसबुक आणि इन्स्टा आणि स्टेटसला ठेवलं. लोकसत्तावाल्यांचा फोन आला माझ्या रिसेलरला की तुम्ही पैठणीचा मास्क तयार करता, ही काहीतरी नवीन कन्सेप्ट आहे, सो आम्हाला न्यूज करायचे त्याचे. आम्ही संक्रांतीला छोटे पैठणीचे वाण तयार करतो ज्याची प्राइस फक्त 100 रुपये आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण क्रिएटिव्ह करतो म्हणजे इतरांपेक्षा वेगळं काम करतोय, हे डोक्यात ठेवा. बरोबर. सो लोकांच्या ते पचनी पडायला वेळ लागणार आहे ही पण कसं. आणि माझं कसं आहे, माझी स्वतःचीच कॉम्पिटिशन आहे. मी कॉम्पिटिशन कोणाशी करत नाही कारण माझं प्रॉडक्टच क्रिएटिव्ह. तुम्हाला कॉपी करायचं तर आहे तयार मी. हल्ली इतके फ्रॉड चालू आहेत की धनश्री तू ऑनलाईन दिसते पण तू खरी अस्तित्वात आहेस का, म्हणजे तुझे नारायण पेठेचे दुकान सांगतेस ते खरोखरच आहे का. म्हणून मी आहे याच्यासाठी पण मी क्लायंटशी व्हिडिओ कॉलवर बोलते. तर मंडळी, आजच्या पॉडकास्टवरती आपण बोललेलं आहे धनास पैठणीच्या फाउंडरना धनश्री पाठक. त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे की त्या बिझनेसमध्ये कशा आल्या किंवा एक पैठणी साडीची कन्सेप्ट ही वेगळ्या प्रोडक्ट्समध्ये कशी इम्प्लिमेंट केली. तर याबद्दल खूप अशा छान गप्पा झालेल्या आहेत. चला तर मग बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणे मी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. आजचा विषय हा स्त्रियांसाठी खूप असा जिव्हाळ्याचा विषय आहे. तो म्हणजे पैठणी. पैठणीचं नाव घेतलं की सगळ्यांना नाचणारा मोर हा दिसतो. तर येस, पण त्याच्यामध्ये कसं आहे की तो खूप त्याची हिस्ट्री आहे की बऱ्याच वर्षांपासून, म्हणजे ऑलमोस्ट जर इतिहास बघायचा तर 2000 वर्षापासून त्याची जडणघडण आणि हे या गोष्टी होतात. आणि एक मौल्यवान साड्यांमध्ये पैठणी साडी ही त्याचं रेशीम वगैरे कन्सिडर होतं. तर ह्याच प्रोडक्टचा एक अभ्यास करून धनश्री मॅडमनी, धनश्री पाठक आपल्याबरोबर आहेत, त्यांनी असा विचार केला की फक्त साडी का, बरोबर, तर वेगळे पण ब्रँड्स होऊ शकतात की याच्यातून. कारण ते रेशीम आहे, ते क्लॉथ्स आहे, तर त्यामुळं त्याचं आपण वेगळ्या पद्धतीमुळे मध्ये आपण त्याचा उपयोग केला तर कसं होईल. तर अशा बऱ्याच गप्पा की बाबा हे कसं धनास पैठणी हे नावारूपाला आलं, ही आयडिया कशी आली आणि जो छंद आहे तो व्यवसायामध्ये कसा कन्वर्ट झाला, याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहे. तर नमस्कार धनश्री मॅडम. नमस्कार. गोलगप्पावरती आल्याबद्दल स्वागत आहे. येस, सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला थँक्स, कारण तुम्ही मला इथे बोलवलंत आणि लोकांपर्यंत माझा प्रवास सांगण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. खूप छान वाटतं एखादा पॉडकास्ट होतो तेव्हा बरेचसे जण असतात की जे नवीन काही करू पाहतात, त्यांना एक छान गायडन्स मिळतो. त्यामुळे खरं तर हे पॉडकास्ट खूप महत्वाचं आहे. तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून आम्ही पोहोचतो. बरोबर. तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही व्यवसाय चालू करतो आपण तेव्हा काहीतरी एक स्टोरी असते किंवा काहीतरी घडतं म्हणून ते चालू होतं. तसंच माझ्या बाबतीत झालं. मी 2012 साली माझं लग्न झालं आणि मी जॉब करत होते. जॉब काय, एक तर माझं BCS शिक्षण, BCS BJ झालेलं, ज्याचा माझा अजिबात जॉबशी काही संबंध नव्हता, कारण मी BCS करून पण मला IT जॉब करायचा नव्हता. त्याच्यामुळे मी ठरवलं की नाही, मला कम्युनिकेशन आवडतं. सो मी LIC एजंटकडे जॉब केला, ज्यांच्याकडे मी कम्युनिकेशन जास्त छान शिकले. क्लायंटशी बोलणं, त्यांना पॉलिसीज समजावून सांगणं, तोही माझं काही म्हणजे असं हे नव्हतं की त्यातली माहिती आहे वगैरे. सरांनीच मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. न्यूज अँकरिंग मी फ्रीलान्स करत होते, ज्याची मला आवड होती. तेही माझं चालू होतं. आता न्यूज अँकरिंगच्या ज्या व्हेकन्सी होत्या त्या जास्त मुंबईमध्ये होत्या. सो लग्न झालं नाही, लग्न झालं मग नवरा म्हणला नाही, मुंबई नाही, पुण्यात जेवढी आहे तेवढं करायचं, मुंबईला जायचं ना. हो, 2012 साली, म्हणजे साधारण 21 वर्षाची मी होते. तर म्हणलं ठीक आहे, आता मुंबई नाही तर मग पुण्यातनच. बरोबर. मग मी एक वाईल्ड लाईफ कॅम्प्स अरेंज करणारी कंपनी आहे, त्यांच्याकडे पण मी जॉबला लागले. सो तो जॉब करत असताना फ्रीलान्स माझं न्यूज अँकरिंग चालू होतं.
आता 2012 कुठं करायचं पुण्यातल्याच पुण्यात नेक्स्ट जनरेशन आणि डेक्कन न्यूज चॅनल जे पुण्यातले लोकल न्यूज चॅनल आहेत तिथे मी करत होते. आणि तेव्हा होतं फॅड, आता एवढं नाहीये पुण्यामध्ये. आता सगळे वेकन्सीज मोठे मोठे चॅनल मॅक्सिमम मुंबईलाच आहेत. मग नंतर असं झालं की 2012, 13, 14, 15, 16ला बेबी झालं. मग आता जॉब प्लस बाळ सांभाळणे कसं शक्य आहे वगैरे असं सगळ्या गोष्टी डोक्यात विचार चालू झाले. आणि मला ना मीनवाईल मला पर्सचा शॉक प्रचंड आहे. माझ्याकडे प्रत्येक ब्रँडची पर्स आहे आणि लिटरली माझं कपाट हे फक्त पर्सनीच भरलेलं आहे. आणि अजूनही मी पर्सेस विकत घेत असते किंवा माझ्या नवऱ्याला ट्रेकिंगची आवड आहे, तो कुठेही बाहेर गेला तर माझ्यासाठी गिफ्ट म्हणून पर्सच आणतो. तर आणि तो आत्ताही मला चिडवतो की अगं 2 दुकान आहेत तरी पर्स काही संपत नाही. सो तो मला सारखा चिडवायचा, तू काही पर्सचं दुकान टाकणार आहेस का, एवढ्या काय पर्स, एक पर्स असली की सफिशियंट आहे. म्हणलं नाही, एका पर्सवर माझं भागूच शकत नाही म्हणलं. सो असं तो चेष्टा मस्करी बोलायचा की पर्सचं दुकान टाकणार आहे का. तर ते डोक्यात ना कुठेतरी क्लिक झालं. म्हणजे मी म्हणलं अरे खरंच मला पर्सची आवड आहे तर मी पर्समध्ये काहीतरी करते ना, असं क्लिक झालं. मग मी बिझनेस माइंड होतच का पहिल्यापासून? माझं बिझनेस माइंडच होतं. आतापर्यंत नोकरी करत होता? नाही, माझं ऍक्च्युअली बिझनेस माइंडच आहे, कारण माझे वडील बिझनेसमॅन आणि त्यावेळेस ते साऊंड इंजिनियर. म्हणजे पुण्यामधले जेवढे थिएटर्स आहेत पुण्याच्या बाहेरचे त्या थिएटर्सचं सगळं साऊंडचं काम माझे वडील करायचे. म्हणजे तो एक युनिक बिझनेस होता त्यांचा. सो मी घरामध्ये पहिल्यापासून बिझनेसच बघितलेला. नोकरीची मला तशी सवय नव्हती, पण जॉब करायचा म्हणजे एक एक्सपिरियन्स मिळतो आपल्याला, बाहेरचं जग कळायला लागतं, म्हणून मी जॉब करत होते. आणि मी ज्या दिवशी माझं BCS संपलं मी बाबांना सांगितलं मी घरात नाही बसणार, मी दुसऱ्या दिवशीपासून जॉबला सुरुवात करणार आणि 4,000 रुपये पगार, सकाळी 10 ते संध्याकाळी 6. ठीक आहे म्हणलं, काहीतरी शिकायला मिळतंय. सुरुवात झाली, मग तिथपासून चालू झालं. आणि जॉब करत आणि मी हे पण म्हणजे मी बिझनेस पण चालू केला 2016 साली डिसेंबरमध्ये. तर धनास पैठणी. मग नवरा मला म्हणला की अरे यार तुला लेदरमध्ये तर करायचं नाही, मग आता युनिक काय करायचं, म्हणून आम्ही दोघं जरा असं सर्च करत होतो. तर डोक्यात आली पैठणीची कन्सेप्ट. सो माझे मिस्टर म्हणले मी जरा येवल्याला जाऊन बघतो आणि मग बघूया पर्सेसशी रिलेटेड काही आहे का. लोकांना आपण सांगूया की पैठणी ह्याच्याबद्दल लोकांना सगळ्यांना माहिती आहे पैठणी काय आहे, ह्याचा इतिहास कसा आहे हे या गोष्टी जरा सांगणार का, म्हणजे या पॉडकास्ट मधून लोकांना कळेल. पैठणीचा इतिहास तर ऍक्च्युली खूप जुना आहे. म्हणजे प्युअर पैठणी तर मेन आता येवल्यातच बनते. आधी पैठणला होतं, आता प्युअर पैठणी येवल्यात बनते. पण माझी मेन कन्सेप्ट काय आहे की मी साड्यांमध्ये बेसिकली नव्हतेच. तर माझं डोक्यामध्ये होतं की मला प्रॉडक्ट तयार करायचं आहे. त्यामुळे मग पहिला विषय आला पर्सचा. सो मिस्टर मग म्हणाला की आपण बघूया. मग येवल्यात ना आम्ही थोडंसं रिसेलिंग चालू केलं. तर थोड्याशा पर्सेस आणल्या आणि आम्ही रिसेलिंग चालू केलं. मला कळलं की यार आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय, आपण मित्रमैत्रिणींमध्ये हे करायला सुरुवात केली. मग माझा ना 3rd फ्लोअरचा फ्लॅट रिकामा होता. मग मी म्हणलं थोड्याशा आपण काचा लावूया आणि आपण तिथे थोडासा डिस्प्ले चालू करू, म्हणून मग थोडा डिस्प्ले चालू केला. पण तरी ना डोक्यात असं क्लिक नव्हतं होत की अरे आपण ह्याच्यातनं खूप व्हरायटी करू शकतो. म्हणजे आपल्याकडे क्रिएटिव्हिटी खूप आहे तर आपण ना व्हरायटी खूप करू शकतो. माझ्याकडे 5च प्रकार आहेत तर माझ्या डोक्यात 15 प्रकार आहेत की मी ह्यातनं बनवू शकते. मग आता बनवू शकते तर मग मटेरियल लोकल लागणार ह्याच्यासाठी. पण काय होतं ना, आपण एखादी इच्छा मनामध्ये असेल तर ऑटोमॅटिक आपले ते गोष्टी घडायला लागतात. आपलं अवतीभोवतीचं वातावरण पण तसं तयार होतं. सेम माझ्या बाबतीत तसं झालं. आता ते काय झालं कसं झालं हे जे डोक्यात होतं ते युनिव्हर्सने ऐकलं आणि त्या गोष्टी कनेक्ट होत गेल्या. मला ऑटोमॅटिक लोक कनेक्ट होत गेली की मॅडम तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्ही करताय तर आम्ही हे बनवू शकतो. मग असं करत करत माझी स्वतःचीच पुण्यामध्ये टीम तयार झाली. येवल्यामध्ये आहे का पुण्यामध्ये तयार? नाही, माझं पुण्यामध्ये तयार होतं. लोक भेटलेत गेली ही पुण्यातच मिळाली आणि हे माझं पुण्यामध्येच सगळं तयार होतंय. आणि मग ते सगळे कनेक्ट झाले की आम्ही करू शकतो. मग असे होते की त्यांनाही कामाची गरज होती. सो म्हटलं त्यांना कामाची गरज आहे, माझ्याकडे सेल्सचं डोकं आहे. सो दोघं लोक एकत्र येऊन कधी वेगळं होऊ शकतं. मग 5 प्रकार आहेत, 5 चे 6 झाले, 6 चे 10 झाले. आता माझ्याकडे 35 प्रकारच्या पर्सेस आहेत आणि 35 प्रकारच्या पर्सेस असून 35 प्रकारामध्ये म्हणजे एका पॅटर्नचे माझ्याकडे 500 पीसेस रेडी असतात.
एवढं आम्ही प्रोडक्शन करतो. तर मग मी म्हटलं आपण पर्स पुरतच का मर्यादित राहायचं. बरं, आता याच्यामध्ये काय होतं, प्युअर पैठणीची जर साडी कट केली तर ती प्रत्येकालाच परवडेल असं नाहीये. सर्वसामान्यांना म्हणजे हायर मिडल क्लास पासून ऍटलिस्ट परवडलं पाहिजे असं प्रॉडक्ट तयार करायचं होतं. मग सेमी सिल्कचाही वापर करण्यात येतो, सॉफ्ट सिल्कचा आम्ही वापर करतो, मग प्युअर सिल्कच्याही पर्सेस करतो आणि सेमी सिल्कच्याही पर्सेस करतो, अशा दोन्ही प्रकारच्या आम्ही पर्सेस करतो. मग ते तयार पर्सेस करतो म्हणजे आता जनरली तो ताग साड्यांमध्ये कन्वर्ट होतो, पण आता सध्याचं फॅड कसं आहे की साड्या ज्या जुन्या वापरत नाहीत मुली, म्हणजे आईंच्या साड्या घ्यायच्या, सासूच्या साड्या घ्यायच्या, त्या ड्रेसमध्ये कन्वर्ट करायच्या. तर हे धनाचे जे प्रोडक्ट्स आहेत आता पर्स वगैरे, तर हे कसे होतात की बाबा साड्या आणल्या जातात आणि हे केलं जातं का इथंच ताग तयार केलं? मला तेच सांगायचं होतं. ऍक्च्युली आपलं जे प्रॉडक्ट आहे ते आपण कोऱ्या साड्यांपासून करतो, म्हणजे आम्ही साड्या विकत घेतो कोऱ्या वेंडर्स कडून, आणि त्या कोऱ्या साड्या कट करून आपण त्याच्यापासून प्रोडक्ट तयार करतो. बेसिकली ना जुन्या साड्यांचं जे असतं ना, आपण जेव्हा त्याच्यापासून एखादं प्रॉडक्ट बनवतो, मी जुन्या साड्यांचं काहीच नाही बनवत. त्याचं कारण असं की आपण त्याचं प्रॉडक्ट बनवलं ना तर ते जुनं ग्लेज दिसतं त्याच्यावर. आणि रादर ज्यांची थोडी कन्सेप्ट आहे की जुन्या पैठणांपासून काही बनवू, आपल्याला खूप हाऊस असते, आपण काहीतरी प्रॉडक्ट त्याच्यापासून बनवतो, पण ना ते लवकर विरतात पण, कारण ती आजीपासूनची असलेली पैठणी असते. सो माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस पण येतात की धनश्री असा असा प्रॉब्लेम झाला, आम्ही ड्रेस शिवला, आता आम्ही याचं करू काय. म्हणजे असं पण मध्ये एकांचा एक जस्ट किस्सा सांगते. ऍक्च्युली एक क्लायंट आलेले आणि त्यांनी काहीतरी कार्यक्रमाला मैत्रिणीचा ड्रेस घातला होता. बरं, तो होता प्युअर पैठणीचा होता, जॅकेट, पदराचं जॅकेट स्टिच केलं होतं आणि वन पीस होता. त्यांनी तो कार्यक्रमाला घातला. आता मैत्रिणीलाच ड्रेस द्यायचा आहे रिटर्न, तर असा कसा द्यायचा म्हणून त्यांनी तो टाकला ड्रायक्लिनिंगला. बरं, ती होती जुनी पैठणी, तर ती ड्रायक्लिनिंग मध्येच विरून गेली. बरं, आता झालंय मैत्रिणींमध्ये वादविवाद चालू की अरे हा माझा ड्रेस होता, मी अजून एकदाही नाही वापरला आणि असं झालं कसं. म्हणून त्यांनी मला फोन केला, मॅडम मी मैत्रिणीला घेऊन येते, प्लीज तुम्ही गाईड करा की असा असा प्रॉब्लेम झाला. तर मी त्यांना सांगितलं, मॅडम एक तर तुम्ही तो जुन्या पैठणीचा स्टिच केला, त्याच्यामुळे त्याचं ग्लेज ऑलरेडी कमी झालं होतं आणि ते वापरलेली पैठणी असल्यामुळे ती ऑलरेडी 2-3 वेळा ड्रायक्लिनिंग झाली असणार आहे, रादर जास्तच वेळा. सो ती परत ड्रायक्लिनिंगला ड्रेस स्टिच करून टाकल्यामुळे ती विरली आहे, त्याच्यामध्ये या मॅमचा काही दोष नाहीये. मग मी त्यांना ते सजेस्ट केलं की आता ही पैठण म्हणजे तुमचा हा वन पीस आहे, तर तुम्ही आमचं जॅकेट किंवा दुपट्टा घ्या. त्यांना तो छान मॅच झाला आणि त्यांचं ते काम झालं. बरोबर. पण जेव्हा तुम्ही एखादा जुन्या ड्रेसचं स्टिच करता, जुन्या पैठणीचं स्टिच करता, तेव्हा प्रत्येक लेडीजने थोडा विचार करून स्टिच करा. कारण काय होतं, स्टिचिंगचे चार्जेस पण आपण खूप जास्त त्याच्यामध्ये बेअर करतो, पण त्याचा यूज पण तेवढा होत नाही. सो त्यापेक्षा ती साडी तशीच वेअर करा, 2-4 वेळा नेसा आणि ती ठेवून द्या. कारण त्याचा नंतर नाही यूज होत, खूप नाही, म्हणजे खूप मन भरून तो ड्रेस घालताही येत नाही, असं आहे. आता परत वळते मी माझ्या मुद्द्याकडे. सो पर्सेसचं आपलं झालं आणि मग माझ्या डोक्यात विचार आला, नुसतं पर्स का, तर आपण ह्याच्यापासून ड्रेसेस तयार करू, कुर्तीज तयार करू, ऍक्सेसरीज तयार करू. मग मी कुर्तीचं प्रोडक्शन चालू केलं, लहान मुलींचे फ्रॉक्स चालू केले. त्याच्यानंतर तोपर्यंत मी साड्यांमध्ये नव्हतेच, म्हणजे माझा एकच छंद फक्त साड्या कट करणे, एकच 1000 साड्या घ्यायच्या, त्या कट करायच्या आणि त्याच्यापासून प्रोडक्ट्स तयार करायचं, हे आमचं रोजचं काम चालू. मग असं व्हायला लागलं, माझं एक शॉप, पहिलं जे झालं ते 3rd फ्लोअरचं शॉप होतं, 2021-22 म्हणजे कोविडच्या जस्ट आधीचं. आमचं चालू होतं, पर्सेस चालू होत्या, मग थोडंसं मी कुर्तीजमध्ये प्रोडक्शन चालू केलं. मग डोक्यात आलं जे तुकडे आहेत त्यातनं ज्वेलरी तयार करू. सो कारण ती साडी पूर्ण नाही यूज केली तर त्याचं कॉस्टिंग अवाच्या सव्वा नाही, तर मग ते म्हणजे अगदीच खूपच महागाची पर्स, सेमी सिल्कचीच पर्स तुम्हाला 1500-2000 मिळाली तर ते कॉस्टिंग वाईज हाय गेलं तर त्याचा काहीच उपयोग नाही. सगळ्या बाजूने विचार करावा लागतो आणि त्याच्यासाठी ती पूर्ण साडी फार डोकं लावून वापरावी लागते की कुठे कुठे यूज करता येईल. मग त्याप्रमाणे आम्ही ते यूज करायला सुरुवात केली. मेन आम्ही सगळं काम करत होतो, फारसं लोकांना धनाज पैठणी माहिती नव्हतं आणि मेन टर्न घेतला तो कोविडमध्ये. म्हणजे मी म्हणते की एखादं संकट येतं आणि बऱ्याचशा लोकांचे कोविडमध्ये बिझनेसेस बंद झाले. मी आजही कोविडला धन्यवादच देते, कारण कोविडने माझा बिझनेस वरंडला.
कोविडमध्ये अशी परिस्थिती होती की बिझनेस सेट झाला होता, म्हणून माझ्या मिस्टरांनी जॉब सोडला होता की पूर्ण बिझनेसमध्ये इन करायचं. बरोबर. सो जॉब सोडला आणि 6 महिन्यातच कोविड आला. तर आता असं होतं की माझं लक्झरी प्रोडक्ट आहे. बरोबर. सो वापरणार कोण? कोविडमध्ये रोजचे खाण्याचे वांदे हो, होते आपली, बरोबर. परिस्थिती प्रचंड अवघड होती. मग आता करायचं काय? तर मी काय केलं, म्हणजे असे मला मास्क दिसत होते असे सगळीकडे, कॉटनचे मास्क, हे मास्क, आणि माझं युनिट पण बंद होतं की आता करायचं काय, कारण माझ्यावरती डिपेंड लोक खूप आहेत. बरोबर. सो त्यांचा पण शरीर, त्यांचं घर जर चालतंय माझ्यावरती, तर मीच जर थांबले तर तेही थांबतील. बरोबर. तर मग मी थोडासा असा विचार केला. मी मिस्टरचे बसलो होतो डिस्कशनला. आमचं असं आहे की आम्ही ना प्रत्येक गोष्टीतनं सोल्युशन काढतो, म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर डिस्कस करायचं आणि त्यातनं लगेच सोल्युशन बरोबर, काढायचं. बरोबर. त्याचा फार विचार नाही करत बसायचं. आमचं हे अंडरस्टँडिंग सगळ्यात खूप बसायचं आहे. नाही, थोडक्यात. हा. सो नाही तर आपण तो रोज विषय बरोबर. सगळ्यात बसून डोक्याला त्रास होतो. बरोबर. तर मला चैतन्य किंवा म्हणला, घोंगडं भिजत पण घालायचं. हा. हा. मग चैतन्य म्हणला, अगं धन्या, तू जरा मास्कचा विचार कर ना, कितीतरी मास्क आहेत, करू शकतेस का? आणि नेमकं बोलतानाच समोर तुकडा होताच पैठणीचा पडलेला, कारण ते सारखं काम चालू म्हणल्यावर काही ना काहीतरी होतं. छोटा तुकडा होता. मी युट्यूबला लगेच बघितलं, तात्पुरतं घरातला रबर बँडच त्याला बांधला आणि एक मास्क तयार केलं, तोंडाला लावलं आणि फेसबुक आणि इन्स्टा आणि स्टेटसला ठेवलं. आता तिथनं झाली खरी मजा चालू. हा. मास्क चालू केल्यानंतर इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. मास्क केलं, सगळ्यांच्या कमेंट, काहींच्या पॉझिटिव्ह कमेंट, काहींच्या निगेटिव्ह कमेंट. काही सुचतं यांना, पैठणीचे मास्क तयार करतात आणि असं तसं तसं. ठीक आहे म्हणलं आता आपण हे मास्क तयार केलंय, आपण ना नॉटचे मास्क तयार करू आणि जस्ट म्हटलं ट्राय करू ऑल ओव्हरचं मास्क आणि 30 मास्क आपण बनवू. म्हणून युनिटमध्ये फोन केला, म्हटलं उद्यापासून शटर बंद करून आतमध्ये एवढं प्रोडक्शन करायचं, 30 मास्क. सो ओके, मास्कचं मग ते तयार व्हायला, मग ते सॅम्पलिंग, मग ते लावून बघा रे, हे सगळं चालू झालं. मग ते कॉटनचं अस्तर, कलर जातोय, सगळी दुकानं बंद, त्यातनं परत वेआउट काढत अस्तर चेंज करणं, हे सगळं चालू झालं. मग आपण मास्क केले दोरीवाले, 30 मास्क केले. मास्कला रिस्पॉन्स चांगला आला आणि त्यावेळेस माझं एक मास्क होतं पैठणीचं 150 रुपीज. ओके. सो मी काय विचार केला, म्हटलं हे मास्क आपण विकतोय, आपण बाकीच्यांना पण सांगू की तुम्हाला विकायचं असेल तर तुम्ही करा. 2050 मध्ये मास्कचं आम्ही एक पॅकेज तयार केलं. ₹2050 मध्ये घरपोच डिलिव्हरी, 25 मास्क तुम्हाला मिळेल. 150 रुपयाचा मास्क काहीतरी आम्ही 80 रुपयाला, 80-90 रुपयाला देत होतो. सो त्यांनी 150लाच विकायचं, 150च्या खाली त्यांनी विकायचं नाही, कारण ती क्वालिटी तशी मेंटेन ठेवली होती. आणि नंतर आपले नियम चालू झाले की बाबा 50 लोकांमध्येच लग्न वगैरे, तर आम्हाला तशा ऑर्डर यायला लागल्या मास्कच्या. आता सगळ्यात आधी काय झालं, एक 27-28 मेला ना माझी एक रिसेलर होती जी मास्क सेल करत होती आणि तिच्यावरती कमेंटिंग चालू झालं की यांना अक्कला नाही आहेत, यांनी पैठणीचे मास्क चालू केले, लोक काहीही करतात. माझं फिरलं डोकं. मी ना माझ्या पर्सनल वॉलवरती एक लेख लिहिला, ज्याच्यामध्ये तो अजूनही लेख असेल, आणि त्याच्यावरती मी असा लेख लिहिला की जर हे प्रॉडक्ट कुठेतरी बाहेरच्या देशात तयार झालं असतं आणि आपले लोक तिथे गेले असते तर डोक्यावर घेऊन नाचले असते. बरोबर. अरे आम्ही पैठणीचं मास्क आणि ते तिथून आणलंय. आपल्याचकडे काहीतरी तयार होतंय तेव्हा तुम्ही पायखेचाचे विचार करता, किंवा तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह ही व्यक्ती करते याचा विचारच करत नाही. अरे मी आहे, माझ्यावरती लोक डिपेंड आहेत, सगळीकडे परिस्थिती सेम आहे, माझं प्रोडक्ट आहे तुम्ही. आणि तुम्ही स्वतः काही विचार नाही करू शकत ना, तर माझं हेच सांगणं की ऍटलिस्ट तुम्ही ना डिमोटिवेट समोरच्याला करू नका. आणि मी डिमोटिवेट होणारी मुलगीच नाहीये, मी कोळून पिणारी मुलगी आहे, त्याच्यामुळे मला काही फरक नाही पडला. मी खूप मोठा लेख लिहिला आणि त्याच्यावरती माझ्या पर्सनल वरती खूप साऱ्या कमेंट्स आल्या आणि त्याच्यावरती कमेंट होती मकरांची. मग काय म्हणलं धनाशी, कोणीतरी ना हे एखाद्या मीडियाने उचलून धरलं ना तर खूप कुठच्या कुठे होईल. काय त्याच्या मनात आलं, त्यांनी फक्त कमेंट टाकली आणि ते कन्व्हर्ट झालं. दुसऱ्या दिवशी लोकसत्ताचे आमच्याकडे, दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी लोकसत्तावाल्यांचा फोन आला माझ्या रिसेलरला की तुम्ही पैठणीचा मास्क तयार करता, ही काहीतरी नवीन कन्सेप्ट आहे,
सो आम्हाला न्यूज करायचे त्याचे. तर ती म्हणली की जेन्युअनली हे प्रॉडक्ट माझं नाहीये, हे प्रॉडक्ट एक धनास पैठणीचं आहे, प्लीज तुम्ही त्यांना कॉल करा आणि त्यांच्याकडे जा. माझ्या 3rd फ्लोअरच्या घरातल्या शॉपमध्ये लोकसत्ताचे लोक आले आणि तो व्हिडिओ वेड्यासारखा व्हायरल झाला, वेड्यासारखा. आणि त्या व्हिडिओवरनं आम्हाला कंटिन्यू ऑर्डर, लोकसत्ता झालं, सकाळ झालं, पुण्यातला एकही न्यूज चॅनल म्हणजे नाही किंवा न्यूज पेपर नाही की ज्यांनी आमचं कव्हर केलं नाही. म्हणजे सकाळसारखा पुण्याचा मानबिंदू सुद्धा एवढं मोठं हे करू शकतो. मग मंदीतून संधी साधणारे शिलेदार वगैरे इथपर्यंत ते लेख सगळे चालू झाले. आणि मीनवाईल माझे मिस्टर म्हटलं की मी आता बसून काय करू, असंही हे आहे. सो मी इंटरव्ह्यू देतो आणि त्यांनी असाच एक टाइमपास म्हणून इंटरव्ह्यू दिला आणि त्यांचं सिलेक्शन झालं. इकडे माझं मास्क एकदम व्हायरल झालं आणि तिकडे त्यांनी जॉब जॉईन केला. आम्ही 2 जण, लहान मुलगा घरात असताना, सिनियर सिटीजन सासू सासरे घरामध्ये असताना आम्ही 2 जण रेड झोन मध्ये जाऊन डिलिव्हरी देत होतो. बरं, आता त्याच्यात मी काय डोकं लावलं की नुसतं पैठणी नाही, आता पुरुषांनाही 25 माणसं म्हणजे 25 जेंट्स आणि 25 लेडीज असं पॅकेज करू म्हणून खादीचे मास्क पुरुषांसाठी मी तयार केले आणि लेडीज म्हणजे जी वधूवर आहेत त्यांच्यासाठी पैठणी आणि खादीचं असे वेगवेगळे एक थोडेसे क्रिएटिव्ह मास्क तयार केले. मग लोक आमच्याकडनं 25-25चे पॅकेजेस घ्यायला लागले, लेडीज आणि जेंट्सचं विथ ते असा कॉम्बो. आणि मग आमचे रिसेलर्स तेव्हा जास्त तयार झाले की ते घर बसल्या मास्क सेल करत होते. 8,000 मास्क सेल केले कोविडमध्ये. आउट ऑफ इंडिया मागणी येत होती पण आपण प्रोव्हाइड करू शकत नव्हतो कारण इथनं बंद केलं होतं. आणि त्याच्यानंतर ते जे प्रॉडक्ट क्लिक झालं कोविड नंतर, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग लोकांचे शॉप्स कोविडमध्ये बंद झाले. मी स्वकष्टावर, स्वजीवावर, स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःचं शॉप नवीन विकत घेतलं बिल्डिंगच्या खालीच. माझं पहिलं शॉप छोटं आहे पण आजही शॉप बघायला येतात कारण माझं त्याचं इंटिरियर वगैरे खूप भारी आहे. म्हणजे लोक खास इंटिरियर बघण्यासाठी पण माझ्या शॉपला येतात. सो ते मला खूप छान वाटलं की कोविड आलं म्हणून काहीतरी नवीन क्रिएट झालं. मग असं झालं की येस. आणि अशाच मीटिंग्स वगैरे व्हायच्या आमच्या एक्झिबिशन्स वाल्यांच्या. सो त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं, अरे हे लाईव्ह जातात फेसबुकला काहीतरी. मी म्हटलं अरे आपण त्या न्यूज अँकरिंग करायचो, आपल्याला लाईव्ह जाणं काय अवघड आहे. मग मी घरी आले, मी चैतन्याला म्हटलं मी लाईव्ह जाणार आहे. तो म्हटलं लाईव्ह जाणार आहे. म्हटलं हो मी लाईव्ह जाऊन तर बघते काय होईल, आयदर ते जमेल नाही तर नाही जमणार, भले 5 मिनिटं करेन 10 मिनिटं करेन. त्याच्यानंतर माझं 1-1 तास लाईव्ह सेशन्स व्हायला लागले आणि ते लोकांना आवडायला लागले. कशावरती घ्यायचं मी? फेसबुक. पण विषय काय असायचा की नाही, धनासचे प्रॉडक्ट म्हणजे एक प्रॉडक्ट त्याचं पूर्ण मी सगळं जे काही स्पेसिफिकेशन आहेत ते सांगायचे आणि लाईव्ह सेशन चालू करायचं. तेव्हा इन्स्टा नव्हतं, बरोबर, युट्यूब होतं पण युट्यूब पण एवढं बूम मध्ये नव्हतं जेवढे आता आपले पॉडकास्ट वगैरे चालतात तेवढं नव्हतं. आणि बेसिकली डिजिटल जास्त कधी आलं हे याच्यामध्ये कोरोनामध्ये, कारण बिझनेस बंद व्हायला लागले. मग साधन काय तर डिजिटली तुम्ही या असं. मग फेसबुक चालू झालं. मग फेसबुकवरती आणि आम्ही काय केलं, आम्ही मास्क चालू केले. मग आम्ही हळूहळू आमचं प्रोडक्शन पण चालू केलं मास्क सोबत. बरोबर, कारण असंही ठीक आहे लोकांची मानसिकता नव्हती पण थोडं थोडं आम्ही परत चालू केलं. मग जसं जसं निवडायला लागलं मग तसं तसं नवीन प्रॉडक्ट चालू केले. आणि आता माझं एक शॉप झालंय. 2 वर्षापूर्वी अजून एक शॉप मी 3 बिल्डिंग सोडून घेतलंय. 7 देशांमध्ये रिसेलिंग चालू आहे. सांगलीला आपलं शॉप आहे डिस्ट्रीब्युटरशिप, ठाण्यामध्ये आपली डिस्ट्रीब्युटरशिप आहे आणि आता नागपूरचं ओपनिंग होतंय 17 तारखेला. सो असं मी म्हटलं तसं की प्रत्येक गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात येते त्याच्यातनं काहीतरी आपण वेगळा विचार करतो, त्याच्यातनं आपण काहीतरी घडत असतो, शिकत असतो आणि क्रिएटिव्ह आपण करतो. त्यातनं आपल्याला येते डिमांड. असं नाही आपण घाबरून जाता कामा नये असं एक डोक्यामध्ये होतं. आणि आता आम्ही पैठणीचे म्हणजे आता मास्क तर झालं पण पैठणीमध्ये आम्ही इतके प्रोडक्ट्स करतो की पूर्ण इंडियामध्ये धनास पैठणी इतके पैठणीमध्ये प्रोडक्ट कोणी नाही करत. बरोबर. मग मी साडीमध्ये नव्हते. सो मला असं लोकांनी सजेस्ट केलं, माझं मेन क्रिएटिव्ह माइंड. सो लग्न म्हणजे समारंभाच्या थीम्स तयार करणं हे माझ्याकडे काम चालायचं. तर मी लोकांना सजेस्ट करायचं की तुम्ही प्युअर पैठणी घेता, तुम्ही या दुकानांमधनं खरेदी करा आणि फक्त जॅकेट्स आणि बाकीचं कस्टमाइज करण्यासाठी माझ्याकडे या. मग मला क्लायंटने सजेस्ट केलं, यार धनश्री तू
पैठणी का नाही चालू करत, साडी. तोपर्यंत माझं असंच नाही यार, मला साडी फाडण्यात जेवढा इंटरेस्ट आहे ना तेवढं म्हणजे साडी विकण्यात इंटरेस्ट नाही. मग परत माझं डोकं चालू झालं, म्हणलं अरे पण साडी विकायचं म्हणतात लोक, पण मला परत प्युअर पैठणी मग माझ्याहीकडे मिळते, समोरच्याहीकडे मिळते, तिसऱ्याहीकडे मिळणार, मग 2000 तू कमी दिली, 5000 मी जास्त, हा विषयच नकोय मला. जे काही असेल ते धनाचं एक्सक्लुझिव्ह असेल. सो मग मी विचार केला की सॉफ्ट सिल्क पैठणी जी अफोर्डेबल प्राइस मध्ये असेल, जी वॉशेबल असेल, कारण मला माहितीये की माझं आउट ऑफ इंडिया जास्त प्रोडक्ट जातं, सो तिथे वॉशिंगचे प्रॉब्लेम्स आहेत, तर मला ते प्रॉडक्ट वॉशेबल पाहिजे. जसं मी माझ्या बाकीच्या प्रोडक्ट्स मध्ये करते, पर्सेस सोडून, म्हणजे कुर्तीज वगैरे माझ्या वॉशेबल आहेत. तर मग मी विचार केला की नाही तसं आपल्याला करायचंय, म्हणून मग मी सॉफ्ट सिल्क पैठणांमध्ये चालू केलं. मध्ये सॉफ्ट सिल्क पैठणी, सॉफ्ट सिल्क पैठणाचे नाही, सॉफ्ट सिल्क पैठणी येवल्याला नाही तयार होत. सॉफ्ट सिल्कचे मी टायअप्स केले, पण मी क्रिएटिव्ह डिझाईन्स करते, ज्याच्यामध्ये आयदर आम्ही डिझाईन्स बनवून देतो, माझी जी टीम आहे ती डिझाईन्स बॉर्डर्स तयार करते आणि ती पैठणी आम्ही लॉन्च करतो. पण ती पैठणीमध्ये ऍक्च्युली प्युअर पैठणी ती प्युअर पैठणीच म्हणजे, पण सॉफ्ट सिल्क पैठणीमध्ये एक बेनिफिट आहे की ती वॉशेबल असते. त्याच्यानंतर तुम्हाला अफोर्डेबल प्राइस मध्ये, म्हणजे माझ्याकडे जी पैठणी आहे ऑल ओव्हरची ती 5000 ची रेंज आहे, हायएस्ट 5000चा आत्ता प्रॉडक्ट आहे. पण माझा मेन उद्देश काय, माझ्याकडे मेन लोक येतात कस्टमाइज थीमसाठी. प्युअर पैठणीमध्ये ती थीम केली तर ती अफोर्डेबल प्राइस मध्ये नाही होत, कारण 25 आणि 30 हजाराची पैठणी कट करून त्याच्यापासून प्रॉडक्ट तयार करणं हे कॉस्टिंग वाईज खूप हाय जातं. बरोबर. सो या पैठणांमध्ये केलं तर त्यांची थीम 20,000 25,000 पूर्ण फॅमिलीची 4 ते 5 जणांची थीम होऊन जाते. बरोबर. सो माझा उद्देश मेन तेच होता. म्हणजे आधी मी अजूनही साडी विकताना पहिले कस्टमाइज थीमचा विचार करते, मग साडी. पण आता आम्ही इतक्या क्रिएटिव्ह डिझाईन्स करतो की ज्या मार्केटमध्ये प्रचंड आवडतात. आणि आता धनाचं साडी सेक्शन चालू झालं, म्हणजे धनास पैठणीच्या साडीच्या शॉपमध्ये तुम्हाला साडी मॅचिंग, तुम्हाला त्याच्यावर दुपट्टे, जेंट्सचा कुर्ता, जेंट्स अटार, आम्ही असा पूर्ण सेक्शनच वेगळा केलाय. जे माझं मेन शॉप आहे त्याच्यापासून 3 बिल्डिंग सोडून तो सेक्शन आम्ही चालू केला. मोर आता कॉमन राहिलेलं नाही, आता वेगवेगळे डिझाईन्स पण आहेत. खूप डिझाईन्स, पण मी मोस्टली मोर, स्वान, कमळ मध्ये करते. आता एलिफंटचं एक डिझाईन लॉन्च करेन, पण मोर आहेच, प्रत्येक पैठणी म्हणजे मोर आहे. आता बरेच रिक्वायरमेंट येतात की काही जैनांमध्ये ते चालत नाही डिझाईन, काही जणांमध्ये. सो मला त्यांनी सजेस्ट केलं, धनश्री आमच्यासाठी फक्त लोटसच काढणं. ते पण क्लायंट आहेत माझे की नाही धनश्री आम्हाला पैठणी वापरायची आहे, पण मग मला लोटस मध्ये दे, पण मला खूप कॉस्टिंग नकोय. सो एक 4-5 पर्यंत रेंज. सो मग मी लोटसचं एक डिझाईन लॉन्च केलं. म्हणजे आता माझं जेव्हा ह्याच्यामध्ये नागपूरच्या आधी आमचं कुठलं औरंगाबादच एक्झिबिशन होतं, सो तिथे एक जण आले आणि त्यांनी अख्खा माझा, म्हणजे जेवढ्या मी रॅकवरती लोटसच्या पैठण्या लावलेल्या त्यांना गिफ्ट करायचं होतं, ते जैन होते, ते आले आणि अख्खा लॉट उचलला. त्यांना मला अख्खी लाईन दे, मला गिफ्ट करायचंय उद्या, आमच्याकडे मोर नाही चालणार पण लोटस डिझाईन आहे, सो मला पाहिजे. मग त्यांनी आदल्या दिवशीच फोन केलेला, मला लोटस असेल तर ती लाईन मी अख्खी खरेदी करणार आहे. तर लोकांना ते प्रॉडक्ट आवडतंय. आणि प्रत्येक प्रॉडक्ट म्हणजे आम्ही असं नेहमी म्हणतो की धनास पैठणी हा ब्रँड आहे, हा सजेशन्सवर पण खूप डिपेंड आहे. सो मी प्रत्येकाचे सजेशन्स घेते. तुम्हाला तुम्हाला काही हवं असेल तुम्ही मला नक्की सांगा, मी त्याचा विचार करून मी नवीन प्रॉडक्ट तयार करेन. जसं आता मला एकाने सांगितलं धनश्री घड्याळाचे बेल्ट, सो माझं चालू आहे प्रोसेस, मी 15 दिवसात लॉन्च करीन. मी बेल्टच करीन का बेल्ट सहित घड्याळ पण करीन, तो विषय वेगळा आहे. पण असं सतत क्रिएटिव्ह आणि सतत म्हणजे दिवसाचे 12 तास डोकं चालूच आहे की काय करायचंय असं. पण मग प्रोडक्शन क्वांटिटी वाईज कसं ते मॅनेज करता, कारण प्रत्येक वेळा लॉन्च करणार नवीन प्रोडक्ट, त्याच्यानंतर त्याचे मग किती क्वांटिटी करायला पाहिजे, हे सगळं गणित कसं जमवतं? आता हे पण एक कॅल्क्युलेशन्स असतात. आणि पहिलं आम्ही काय करतो, मी जर एखादं प्रोडक्ट लॉन्च केलं, समजा आता लहान मुलींचे, आता मी आज कॉर्डसेट लॉन्च करणार आहे, आपलं पॉडकास्ट झाल्यानंतर माझं कॉर्डसेटचं लॉन्चिंग आहे. सो मी काय केलंय, प्रत्येक साईजचे म्हणजे आता 26, 28, 30, 32 हे 4 साईजेस केलेत, ज्याच्यामध्ये मी 5 कलर चॉईस केलेत. आणि 5 कलर मध्ये प्रत्येक साईज मध्ये ऍटलिस्ट 4-4 पीस, प्रत्येक कलरचे 4-4 पीस, म्हणजे 20 पीस प्रत्येक साईजचे 5 कलर मध्ये होणार. सो एक 100चं प्रोडक्शन पहिले करायचं.
तो अंदाज येतो की हे प्रॉडक्ट किती चालणार आहे. बरोबर. मग 100चं 200 करायचंय का आत्ताच्या सीझनला 100चं 50च करायचंय. समजा ऑफ सीझन असेल, आता परीक्षांचा सीझन चालू आहे, तर आता मला माहिती आहे 100 मी केलेत, पण हे प्रॉडक्ट मला जून जुलैमध्ये म्हणजे आपला श्रावण चालू झाला ऑगस्ट पासून, तर हे प्रॉडक्ट मला खूप छान चालणार आहे कारण तेव्हा लोक जास्त परचेस करणार आहे. तर त्या दृष्टीने थोडासा स्टडी करून प्रॉडक्टची क्वांटिटी कमी जास्त केली जाते. जसं आम्ही उन्हाळ्यासाठी कुर्तीज लॉन्च करतो, ज्या आमच्या चिकन कुर्तीज विथ पैठणी. म्हणजे माझा पैठणी हा कन्सेप्ट कुठे हे नाही होत, प्रत्येक प्रॉडक्टवर पैठणी आहे. डेनिमची पर्स केली तरी त्याच्यावरती पैठणी असणारच आहे. ओके, असं आहे. फॅब्रिक मी चेंज करते, फ्युजन करते, पण पैठणीला सोडत नाही. हे एक आहे. मग असं कुठलं प्रोडक्ट आहे का की ते विचार आलेला मनामध्ये, पण तो करताना खरंच म्हणजे सत्यात म्हणजे ऍक्च्युअल मध्ये उतरवताना जरा ट्रिकी वाटलं आणि चॅलेंजिंग वाटलं, असं कुठलं प्रोडक्ट वाटलं का तुम्हाला? तसं म्हणलं तर सगळ्याच प्रोडक्टला ते होतं, कारण कुठलंच प्रोडक्ट तयार करताना म्हणजे आज केलं आणि लगेच मी उद्या अप्रूव्ह केलं असं होत नाही. बरोबर. मी 4-5 वेळा ते प्रोडक्ट तयार करायला लावते की नाही ते हे डोक्यात नाही बसलंय, मग मला ह्याच्यामध्ये हा चेंज हवाय. सो प्रत्येक प्रोडक्ट थोडं ट्रिकीच आहे करताना. आणि प्लस हे कसं आहे, थोडक्यात जुगार. चाललं प्रॉडक्ट तर चालणारच आहे, पण ते चालण्यासाठी मी काय डोकं लावते हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो मला माहितीये संक्रांत सण आहे, संक्रांतीमध्ये काळ्या कलरचे ड्रेसेस सगळीचकडे असतात, काळ्या पैठण्या सगळीकडे असतात, तर मी काळ्या पैठणाच करत नाही. मी लहान मुलींचे फ्रॉक करते, कारण मला माहितीये 1 ते 5 वर्ष बोरनाळाचा टाइम आहे. मी मुलांचं नाही करत कलेक्शन त्याच्यामध्ये, मी फक्त मुलींचे फ्रॉक्स करते. मी लेडीजचे पैठणीचे संक्रांती स्पेशल दागिने तयार करते, हलव्याचे. बरं, ते कसे करते, आपण जनरली हलव्याचे दागिने वापरतो, ते ठेवून टाकतो. माझ्या याला प्रत्येकाला कनेक्टर आहेत. हलव्याचे दागिने काढून टाका, नॉर्मल चेन्स घाला, त्या चेन्स पण आम्ही देतो. म्हणजे हातातल्या अंगठीपासून गळ्यापर्यंत, म्हणजे हातातले ब्रेसलेट, अंगठी सगळे, छल्ला पण. बरोबर. ज्याच्यामध्ये हलवा काढून ठेवायचा आहे, नेक्स्ट इयर तुम्ही कोणालाही देऊ शकता. बरं, तो हलवा पण चांगल्या क्वालिटीचा असतो, आम्ही घरी तयार करतो, जो परत तुम्हाला नेक्स्ट इयर छान हवाबंद डब्यात ठेवला तर तो कुठेही त्याचं काय म्हणतात, त्याच्याला पाणी सुटत नाही त्याच्यामध्ये. तर हे खूप बारीक प्रत्येक विचार करून त्या सीझनला आम्ही प्रॉडक्ट तयार करतो. आम्ही संक्रांतीला छोटे पैठणीचे वाण तयार करतो, ज्याची प्राइस फक्त 100 रुपये आहे. आता 100 रुपयाचं वाण याच्यावर पण द्विधा मनस्थिती असते लोकांची. काही जण म्हणतात नाही वाण 100 रुपयाचं आहे, सो हे वाण महाग आहे, आम्ही 5 रुपयाचं वाण देतो. तर तो तुमचा कन्सेप्ट आहे. मला 100 रुपयामध्येच परवडतं. आणि माझा तो आत्ताचा या वर्षीचा 100 रुपयावाला जो व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आम्ही 3 पॅटर्न केले होते, सामोसा पाऊच, त्याच्यानंतर एक सॅक पाऊच आणि एक ट्रॅव्हल पाऊच. माझा त्याच ज्या दिवशी व्हिडिओ गेला त्याला कैक लाखांमध्ये त्याचा रीच आहे आणि 2 दिवसामध्ये 8,000 फॉलोअर वाढलेत इन्स्टा. हा, आणि एक तर माझा सगळा रीच जो डिजिटलचा पण आहे तो सगळा नॅचरली ग्रोथ आहे. कुठेही मी कुठेतरी ऍड रन केली आहे किंवा काही नाही. 10 वर्ष ब्रँड डेव्हलप व्हायला घेतलेले आहेत. कुणाला तरी फॉलोअरला पैसे देऊन ते वाढवलंय, हे प्रकार मी करत नाही. जे आहे, जे दिसतंय तेच प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे. जे आम्ही बनवतोय ते या पद्धतीने बनवतोय, हे प्रत्येक गोष्ट माझ्या प्रत्येक रीलमध्ये किंवा प्रत्येक व्हिडिओमध्येही मेन्शन केलेली असते की हे प्रॉडक्ट आहे, ह्या प्रॉडक्टची प्राइस 1000 रुपये आहे, तर ती 1000 रुपये का आहे याचं स्पेसिफिकेशन पण मी देते. बरोबर. सो तो क्राऊड माझ्याकडे 10 वर्षापासूनचा टिकून आहे. म्हणजे आजही पहिल्या एक्झिबिशनचा किंवा पहिलं परचेस केलेला क्राऊड ज्यांनी माझा पूर्ण प्रवास बघितला ते आजही शॉपमध्ये येतात. सही. असं. मग आता म्हणजे धनाज पैठणी बरोबर हे एक वेगळं उदाहरण दिलं की डिजिटल मार्केटिंग मध्ये आपल्याला एक्झिस्टन्स ठेवायचं असेल तर म्हणजे काय, आता जे नवीन काही एंट्री करणारे लोक असतात त्यांच्यासाठी काय सांगू शकाल की कन्सिस्टन्सी किती महत्वाची किंवा काय केलं पाहिजे, तुम्ही काय केलं? कन्सिस्टन्सी फार महत्वाची. एक तर कुठलाही बिझनेस आपण चालू करतो तो बिझनेस आहे. आज तुम्हाला सीझनला चांगले पैसे मिळतात, म्हणजे ऑफ सीझनला जर तुम्हाला थोडा स्लॅक असेल तर तो तुम्ही कन्सेप्ट डोक्यात ठेवायला पाहिजे. आज नाही होते सेल, आज नाही होते, तुम्ही हायपर झालं तर काही होत नाही. बरोबर. तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. तुम्हाला माहितीये जर ऑफ सीझन आहे तर तुम्ही कुठलं छोटं प्रोडक्ट काढू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही ते 2 महिने काढू शकता. कारण मला माहिती आज माझी एवढी मोठी टीम आहे, मलाही त्या लोकांचे पगार करायचे.
सो माझं जर एखाद्या महिन्यामध्ये जर एखादी कन्सेप्ट चालणार नसेल, माझं पुढच्या वर्षाचं, आता तर मी खूप वास्ट, म्हणजे माझं नेक्स्ट इयरचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं असतं की या दिवशी हे प्रॉडक्ट काढायचं आणि ते लॉन्च करायचंय, पण ते प्रॉडक्ट जर माझं चाललं नाही तर मला पर्याय काय आहे, मी दुसरं काय करू शकते, तेव्हा ते मी प्रॉडक्ट काढणार आहे. जसं आमचा वुमन्स डेचा, म्हणजे वर्षभर आमच्याकडे काही ऑफर नसते, पण आमचा वुमन्स डेचा खूप मोठा सेल असतो 1 ते 10 मार्च, ज्याच्यामध्ये आम्ही शॉपमध्येच सेल ठेवलेला असतो आणि प्रचंड गर्दी असते शॉपमध्ये, ऑनलाईनला पण आणि ऑफलाईनला पण. सो हा वर्षभरातला एक सेल आमचा ठरलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही एवढा डिस्काउंट कधीच नाही देत, ज्याच्यामध्ये लग्न सराईची पण लोक खरेदी करतात, हे सगळ्या गोष्टी असतात. पण ह्या कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या बिझनेसनुसार ठरवावे लागतात. सेकंड थिंग, तुम्ही जर एखादा बिझनेस चालू करताय तर तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट, तुम्ही एखादं प्रॉडक्ट जर लॉन्च करताय तर त्या प्रॉडक्टची क्वांटिटी किती काढली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण एखादं कुर्तीचंच उदाहरण घेऊ किंवा दुसऱ्यांसाठी पण हे युजफुल आहे. तुम्ही एखादी कुर्ती काढताय तर एक तर पहिली गोष्ट त्याचं मेजरमेंट्स, साईज तुम्ही प्रॉपरली केली आहेत का, म्हणजे 34 साईजची कुर्ती 34ला बसणार आहे का, तर का 36ची घ्यायची आहे त्यांनी, मग ती त्यांना अल्टर करायची, हे सगळे प्रॉपर मेजरमेंट्स हे घेऊन तुम्ही विचार करून ते प्रॉडक्ट काढा. मग त्याची कधी पहिले तुम्ही 2च क्वांटिटी काढा प्रत्येक प्रॉडक्टची, ते कितपत सेल होतंय, तुम्ही लावलेलं प्राइसिंग बरोबर आहे का, बरं ते जात नसेल तर ते का नाही प्रॉडक्ट जाते याचाही विचार केला पाहिजे. तर प्रत्येक प्रॉडक्ट काढताना त्याचा स्टडी पण असतो की आपण लॉन्च केलंय पण का नाही आज रिस्पॉन्स आला, आज काही कुठलं वेगळा, आता समजा काल ग्रहण आहे आणि काल ग्रहणात लोकांनी खरेदी नाही केली, तर काल जर गर्दी नसेल तर का गर्दी नाहीये, तर धनश्री काल ग्रहण होतं किंवा काल धुलीवंदन आहे म्हणून गर्दी नाहीये, इथे कन्सेप्ट क्लिअर आहे. बरोबर. पण ही कन्सेप्ट जर नवीन कोणी असेल, जो बिझनेस ज्याचा स्टार्टअप आहे, तर त्याला ती कन्सेप्ट, अरे यार प्रॉडक्ट आमचं चालत नाहीये, मी काय करू. अरे तुमचं प्रॉडक्ट, जेव्हा माझ्याकडे खूप जण गायडन्सला येतात, बिझनेस गायडन्सला येतात की धनश्री मी हे करतेय आणि माझं हे प्रॉडक्ट चालत नाहीये किंवा मी हे करत नाही. म्हटलं तुम्ही कुठपर्यंत मर्यादित राहिला, मी माझ्या सगळ्या फ्रेंड सर्कल, अरे सगळे फ्रेंड सर्कल म्हणजे ती दुनिया नाहीये, तुम्ही 50 किंवा 100 लोकांपर्यंतच पोहोचताय, पण त्याच्या पलीकडे जग आहे, त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये उतरायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 2016 साली जेव्हा मी बिझनेस स्टार्ट केला तेव्हा मला कुठली लाज नव्हती, मी 2 व्हीलरवरती माझे प्रॉडक्ट्स घेऊन बीसी पार्टीजला जात होते किंवा मी 12 तास एक्झिबिशन्सला पार्टिसिपेट करत होते. माझे 80 ते 90+ एक्झिबिशन्स झालेत मी जे दुसऱ्या ब्रँड सोबत केलेले आहेत, म्हणजे ऑर्गनायझर सोबत केलेत. आणि आता धनास पैठणीचे 3000 किंवा 2500 स्क्वेअर फूट मध्ये सोलो एक्झिबिशन्स होतात. हा 10 वर्षातला वेगळा टर्न आहे किंवा जर्नी आहे, याच्या मागे खूप मोठा अभ्यास आहे. म्हणजे त्या 50 लोकांपर्यंत, मी पहिल्या दिवशी जर माझं प्रॉडक्ट विकलंय 2-4 लोकांपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी जर मी थांबले असते की नाही मी यांना विकलंय प्रॉडक्ट, सो माझं अख्खं पुणे कव्हर झालंय, असं नाही होत. मी आजही 10 वर्षानंतर म्हणते की नाही, माझं पुण्यात माहिती नाहीये, लोकांना, फारशा लोकांना नाही माहितीये. लोक लंडनवरून येतात तेव्हा पुण्याच्या लोकांना घेऊन येतात, अरे धनश्री तू पुण्यात आहे हे मला माहितीच नाहीये तुझं. सो मी आज पण ह्या महिन्यात मी एक्झिबिशन नाही केलंय, त्याचं कारण म्हणजे मला विचार करायचा तर मला पुण्यासाठी काम करायचं महिनाभर. सो मी पुण्यात हे काम मी पुण्यात करणार आहे, कारण मी पुण्यात माझं शॉप आहे, मी गावभर फिरतेच आहे, महाराष्ट्र दौरा माझं चालूच आहे. सो पुण्यासाठी मला वेळ द्यायचा आहे, म्हणून मी हा महिना मी पूर्ण पुण्यात थांबली आहे. इव्हन जसं आता गोलगप्पावरती आपण आलोय, हो, हा फॉलोअर बेस वेगळा असणार आहे. येस, त्यामुळे त्यांच्यासाठी रीच हा मिळतोय. येस, कुठलीही गोष्ट अशी करता कामा नये, जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती ग्रॅब करा. येस, आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे आज मला असं वाटतं की मला समजा फॉर एक्झाम्पल काल आपला पॉडकास्ट कॅन्सल झाला, तर तुम्ही असा नाही विचार केला तरी धनश्री आता कधीही मला कॉल करेल आणि मग आपलं ते झालं, पण माझ्या पण डोक्यात होतं अरे आपलं कॅन्सल झाला तर आज आपण घेऊयात. मी लगेच कॉल केला आणि आले. ती कालची पोकळी पण भरून काढण्यासाठी असं एखाद्याला होऊ शकतं, अरे यार कालचं माझा मिस झाला पॉडकास्ट. बरोबर. सो ती कन्सेप्ट असते, पण त्याच्या मागे एक आपण विचार केलेला असतो, ठीक आहे आजचा दिवस नाही तर उद्याला ते होणार आहे. तर प्रत्येक नवीन बिझनेसमनने हा विचार करावा की आपल्याला काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय. बरं, पहिली गोष्ट म्हणजे आपण क्रिएटिव्ह करतो म्हणजे इतरांपेक्षा वेगळं काम करतोय हे डोक्यात ठेवा. बरोबर. सो लोकांच्या ते पचनी पडायला वेळ लागणार आहे ही पण कन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल मी मास्क, लोकांच्या पचनी पडायला वेळ लागला, शिवाय घातला लोकांनी, पण मी पुरून उरले. सो तिथे पण तुम्हाला स्टँड घेता आला पाहिजे, इथे शांत राहायला पाहिजे किंवा उत्तर देता आला पाहिजे की तुम्ही हे का करताय. बरोबर.
कारण जेव्हा आपण ऑनलाईन असतो, आम्ही बऱ्याच गोष्टी अशा फेस केल्या आहेत. ऑनलाईन आम्ही जेव्हा व्हिडिओज करतो तेव्हा कमेंटिंग चालू असतं लोकांचं. बरोबर. सो कुठे थांबायचंय, कोणाला काय उत्तर द्यायचंय याचाही तुम्हाला विचार करावा लागतो. बरोबर. ते पण या सगळ्याचा स्टडी कसा, आता फॉर एक्झाम्पल जसं आपण मगाशी बोललो की तुमचं माहेर हे बिझनेस करत होते, म्हणजे वडील वगैरे, पण सासरमध्ये सगळेजण नोकरी करत होते. तर मग आता जे बिझनेसमध्ये काही वेळा असं झालं असेल ना की ब्रीदिंग पिरियड प्रत्येकाचा असतो, तुम्ही ते ऍक्सेप्टन्स मोड मध्ये होता की होतंय होईल, पण सासरकडे कसं होतं, म्हणजे मिस्टरांचं अरे हे झालेलं नाही, तुम्ही लॉन्च करून 5 महिने झाले पण अरे जेवढा सेल व्हायला पाहिजे तेवढं नाही, मटेरियल येऊन पडले, असं काही झालंय का कधी? नाही, मोस्टली असं माझं होत नाही, कारण मी प्रत्येक प्रॉडक्ट जे करते ते कॅल्क्युलेटेड रिस्क वरती केलेलं असतं. रादर बिझनेसच्या कन्सेप्ट म्हणजे लहानपणापासून ते डोक्यात असल्यामुळे कॅल्क्युलेटेड रिस्क ही डोक्यातच आहे. सो मिस्टरांशी पण, आता मिस्टर जसं 2016 साली त्यांनी जॉब जॉईन केला होता, आता त्यांना जॉब सोडून परत 3 वर्ष झालेले आहेत आणि त्यांनी धनास पैठणी जॉईन केलेलं आहे. पूर्ण माझं डिजिटल मार्केटिंग माझे मिस्टर स्वतः बघतात आणि मग ती चर्चा असते. मग त्याचा सेक्शन वेगळा, डिजिटल मार्केटिंगला मी हात घालत नाही, मी फक्त येऊन व्हिडिओ करते, बाकी सगळं ते बघतो. रिप्लाय देणं क्लायंटला, किंवा कोण्या क्लायंटने एखादी कमेंट केली की मला तुमचं प्रॉडक्ट पोहोचलेलं नाहीये, तर ते का नाही पोहोचलं, ते कुरिअरला काय प्रॉब्लेम आला, तर तिथे स्टाफशी कम्युनिकेट करून कुरिअर पोहोचवणं, हे सगळ्या गोष्टी आम्ही मायक्रो मॅनेजमेंट लेव्हलला सगळ्या चालू झाल्यात. बरं, याच्यामध्ये कोणी गुरु आहे किंवा त्यांनी सजेस्ट केलंय म्हणून हे सगळं चालू झालं असं नाहीये. आम्ही प्रत्येक स्टेपवर काय म्हणतात त्याला, थोडा अभ्यास करून किंवा खड्ड्यात पडून वर येऊन हे असंच करतोय. त्याच्यामुळे आम्हाला त्या लेवलला आम्ही पोहोचलो की बाबा आम्ही पडलोय ना, सो हे शिकलोय, पडून शिकलोय. मला कोणी असं गायडन्स नाही केलं की धनुष तू हीच गोष्ट कर, मला ही गोष्ट करायची आहे तर मी ती करते. तेव्हा मला नवरा म्हणत नाही की नको करू, तो म्हणतो कर, शिकशील. बरोबर. मग 1 वर्षभर मी कंटिन्यू मुंबई, पुणे, गोवा असे कंटिन्यू एक्झिबिशन्स केले. तेव्हा मिस्टर जॉबमध्ये होते, तर मी सोलो जात होते. 8 बॅग्स घेऊन जायचं, ट्रॅव्हल करायचा, तो जाऊन स्वतः सेटअप लावायचा, तेव्हा स्टाफही जास्त नव्हता, आणि जाऊन सगळं एक्झिबिशन स्वतः लावायचं आणि परत संध्याकाळी 3 दिवसानंतर रात्री निघायचं, 3 वाजेपर्यंत पुण्यात यायचं. हे सगळं एकटीने प्रवास करून झालाय. खूप शिकणं झालंय. आता सगळा ताफा असतो सोबत, पण ते दिवस माणूस विसरत नाही की पहाटेच उघडायचे, 3 वाजता शॉप, स्वतःच्या बॅगा स्वतः घ्यायच्यात आणि निघायचंय. किती घासली आहे एखादा बिझनेस तुम्हाला वर गेलेला दिसतो ना, त्याच्या मागे खूप घासलेली असते त्या व्यक्तीने. आता जर कोणी एकदा सल्ला घ्यायला तर नाही, मग तुम्हाला किती वर्ष लागले या टर्नओव्हरला पोहोचायला, आता मी काय सांगू तुम्हाला किती वर्ष. लोक असे प्रश्न विचारतात, पण लोकांना इन्स्टंट मनी हवा आहे. बरोबर. पण इन्स्टंट मनीपेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये एफर्ट घाला, तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी क्रिएटिव्ह काम करा. मला याला खूप जास्त माझा इम्पॉर्टन्स असतो. असं की मी म्हणलं ना, म्हणजे मला माझी साडी जर शेजारी असेल, कॉपीड प्रॉडक्ट बंद करते मी नाही चालू ठेवत. मला माहिती आता हा जर पंजाबी ड्रेस, माझं हे डिझाईन उद्या कोणी कॉपी केलं तर आम्ही प्रॉडक्ट ते बंद करतो आणि आम्ही नवीन चालू केलेलं असतं प्रोडक्शन, कारण मला माहिती माझं प्रॉडक्ट आहे, आज ना उद्या हे प्रॉडक्ट कॉपी होणार. फॉर एक्झाम्पल आमचं देवीचं पेंडंट, पेजवरती जाऊन बघा, दरवर्षी आमचं देवीचं दर 2 वर्षांनी पेंडंट नवीन असतं. तर या वर्षीचं जे माझं पेंडंट आहे त्याच्यासाठी मी 2 वर्ष काम करतेय, तेव्हा ते माझं मनासारखं झालंय. मागच्या वर्षीचं पेंडंट जे आहे ते यावर्षी माझं बंद होईल. ते कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण ते कॉपी नाही करू शकले, कारण ते या लेवलला केलं होतं. या वर्षीचं तर कॉपी करूनच दाखवावं, या लेवलला करून त्या प्राइस मध्ये मॅच करून दाखवावं. येस, असं म्हणजे कॉपी होणारे प्रॉडक्ट, या सगळ्या गोष्टी होणारे, कारण खूप चेंजेस फास्ट होतात. म्हणजे इंडियामध्ये जेवढी फॅशन फास्ट बदलते तेवढी अमेरिकेमध्ये बदलत नाही आपल्या ट्रॅडिशनच्या बाबतीत. माझा जेव्हा आउट ऑफ इंडिया माल जातो तेव्हा माझं जर मी प्रॉडक्ट इथे एखादं बंद केलेलं असेल आणि त्यांना डिमांड असेल तर मला त्यांच्यापुरतं ते प्रॉडक्ट चालू ठेवावं लागतं कधी कधी. सो हाही विचार मला खूप करावा लागतो बॅकएंडला. बरोबर. मग आता एक गोष्ट येते की ठीक आहे, धनास पैठणी हे चालू केलं विथ पर्स, हे इंटेन्शन होतं इनिशियली, कारण एवढ्या पर्सचं काय करणार, तू दुकानच टाक. बरोबर. तिथून हे चालू झालं होतं. पण मग त्याच्यानंतर मास्क ह्या गोष्टी आल्या. पण असं कधी झालं का की दोन्ही गोष्टी आहेत ना, की बाबा मला मोठं तर व्हायचंय
पण अरे आता डिमांड वाढतीये आणि Supply कमी. हा म्हणजे एक्सपोर्ट पण करतोय. बापरे, असं झालं की अरे ठीक आहे, कुठून तरी गुदगुल्या पण होत आहेत की अरे वाढतंय, पण टेन्शन पण येते की अरे हे कसं मॅनेज होईल येस. किंवा हे असं कधी दोलायमान ती कंडिशन हो झाली झालं, का? मागच्याच दिवाळीत असं झालं. कारण मागच्या दिवाळीत असं झालं की आमची डिस्ट्रीब्युटरशिपचं मी म्हटलं तसं की थोडा अभ्यास केला होता, पण ते अचानक द्यायचं ठरलं आणि मला डिस्ट्रीब्युटरशिपच्या डिमांड्स खूप यायला लागल्या. डिस्ट्रीब्युटरशिप तुम्ही मागच्या वर्षीपासून सुरुवात चालू केले हो, डिस्ट्रीब्युटरशिपला. आणि म्हणजे इंडियात पण, इंडियाच्या बाहेर पण, म्हणजे ऑस्ट्रेलियात पण आपलं आता चालू झालंय. तर जेव्हा मागच्या वर्षी मी चालू केलं तेव्हा आमचे एक्झिबिशन्स पण चालू होते. रादर सोलो एक्झिबिशन करायचं पण माझ्या अचानक डोक्यात आलं. असं अचानक डोक्यात आलं, ते चालू झालं, ते चालूच झालं. सो दर महिन्याला 1 किंवा 2 आम्ही सोलो एक्झिबिशन करतोय. आणि सोलो एक्झिबिशन करण्याचं कारण पण काय, मला 10-10 वर्ष लोक फेसबुक, इन्स्टाला फॉलो करतात. हा. सो त्यांना जाऊन जी पर्सनली भेटण्याची मजा आहे, मला एक तर कम्युनिकेशन खूप आवडतं, सगळ्यांशी बरोबर, बोलायला आवडतं. बरोबर. सो त्यांच्याशी जाऊन भेटण्यात जो आनंद आहे किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला मिळतो, त्यांचे बरोबर. आशीर्वाद मला मिळतात, बरोबर. याच्यामध्ये मला इंटरेस्ट खूप आहे. बरोबर, की आणि माझं प्रोडक्ट त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळतंय. राईट. सो लोक म्हणजे आता बोरिवली एक्झिबिशनला सुद्धा लोक शहाद्यावरनं वगैरे ट्रॅव्हल करून आले होते. 550 हो. किलोमीटर, 400 किलोमीटर. म्हणजे त्यांचे मिस्टर मला येऊन म्हणाले की अहो ह्या खूप तुम्हाला फॉलो करतात. आणि पुणे 550 किलोमीटर, बोरिवली 400, सकाळी गाडी काढली, बायकोला घेऊन आलो. हा जो आनंद आहे ना, की लोकांना प्रॉडक्ट आवडतंय, लोक आपल्यावरती, प्रॉडक्टवरती प्रेम करतात आणि आपले प्रॉडक्ट खास खरेदी करायला एवढं ट्रॅव्हल करून येतात, राईट. ही सगळी मजा वेगळी आहे. सो एक्झिबिशन करत असताना आमचं एक्झिबिशन आणि आमचं म्हणजे काय म्हणतात त्याला, डिस्ट्रीब्युटरशिप, याच्यामध्ये मागची आमची थोडी गडबड झालेली स्टॉकची. बरोबर. की आमचा कुर्तीचा स्टॉक थोडा कमी पडला होता. कारण बोरिवली आणि मुंबई साईडला कुर्ती प्रचंड लोक डिमांडिंग आहे. आणि तो आमचा स्टॉक थोडा वाशी एक्झिबिशनला कमी पडला. मग आम्हाला लक्षात आलं की अरे आपलं प्रोडक्शन कमी पडलंय. सो या वर्षीचं काय करायचं, या वर्षीचं प्लॅनिंग ऑलरेडी ठरलंय. माझा स्टॉक दिवाळीचा तयार व्हायला लागला आतापासून. सो मे एंड पर्यंत किंवा गणपतीचे जे आमचे गणपतीची मखर असते माझी पैठणीची, सो ती माझी मे मध्ये रेडी झालेली असेल. तर एवढं प्रायोरिटीवरती प्लॅनिंग किंवा गणपतीचं आसन लोड उपरणं हे सगळं माझं एप्रिल एंडला रेडी होईल. हो. मे मध्येच माझे प्रॉडक्ट, आकाशकंदील आणि हे सगळं प्रॉडक्ट माझं मे मध्ये झालेलं असेल. मग त्यानंतर परत प्रोडक्शन करत नाही तुम्ही? नाही, कंटिन्यू चालूच. कारण ते मला शॉपमध्ये विकायचंय, मला एक्झिबिशनला विकायचंय, डिस्ट्रीब्युटरला द्यायचं. आणि डिस्ट्रीब्युटर मिनिमम क्वांटिटी तुमची त्याच वेळात झालेली असेल. येस. पहिला जो माझा 500चा त्याचा लॉट आहे तो तयार होऊन त्यांना डिस्ट्रीब्युट होऊन मशीनवरती रोटेशन चालू झालं. सो हे कधी लावायचंय, किती तारखेला हे आपल्याला शेड्यूल करायचं, नॉलेज कसं आलं सगळं, हे सगळं शिकूनच आलं. तेच म्हणलं की याच्यामध्ये काय, आता स्टॉक कमी पडला ना लास्ट वेळेस. सो स्टॉक नाही कमी पडू द्यायचा. नाही तर शॉपमध्ये येऊन जर प्रॉडक्ट नाही मिळालं, अरे यार मग आम्ही आलो, मग तुमच्याकडे प्रॉडक्टच नव्हतं, फेसबुकला कमेंट जाते, हे फार जोरात झालंय हल्ली. सो लगेच कमेंट जाते. सो त्यामध्ये यांच्याकडे अवेलेबलच नाही, सगळं संपलं. आणि मी काय सांगत असते, बरेच वेळा प्रॉडक्ट काही हँडमेड प्रॉडक्ट आहेत, करायला वेळ लागतो. सो मी लाईव्ह मध्ये किंवा व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं असतं की हे प्रॉडक्ट संपलं तर तयार व्हायला वेळ लागेल, प्रोडक्शनला वेळ लागेल. आता 500 पीस रेडी आहे, तुम्ही लवकर बुकिंग करा. 500 पीसचे 1000 जर झाले तर त्या 8 ते 15 दिवसामध्ये मी प्रोडक्शन ते तयार करते. पण ते रोटेशन व्हायला मला वेळ लागतो ना, 8-10 दिवसाचा मला टाइम हवाय. आणि ते 500 पीस केले ते जायला पाहिजे ना पहिले. तर हे सगळं शेड्यूल. पण मग हे असं शिकतच की नाही, अरे इथे आपण कमी पडलो होतं बरं का लास्ट इयर. सो यावर्षी आपल्याला हे करायचं. जसं की रेडीमेड ब्लाउजेस, पैठणीमधलं रेडीमेड ब्लाउजेस जसं मास्क मार्केटमध्ये आलं, तसा रेडीमेड ब्लाउजेस आपण पैठणीत पहिल्यांदा आणले, ज्याला ट्रिमेंडस डिमांड आहे. म्हणजे ब्लाउज पीस माझं कॉपी झालं, पण ब्लाउज पीस कॉपी होऊन पण अगं धनश्री नाही कॉपी झालंय, हे मार्केटमध्ये थोडं स्वस्त मिळतं तुझ्यापेक्षा, पण ती क्वालिटी नाही ना मिळत, नाही तुम्ही माझ्याकडे परत आलात. सो मी त्याच्यासाठी, माझ्या ब्लाउज पीसची किंमत 650 रुपये, लगेच दुसऱ्याने काढलं 600 मध्ये, पण त्याची क्वालिटी तू कमी केलीस, मी तीच मेंटेन ठेवली आहे, मी तुला 650 मध्ये शिपिंग फ्री देते. तर ही चढाओढ खूप आहे. दुसऱ्याचं मार्केट खाली करणं हे खूप आहे. तुम्ही स्वतः क्रिएटिव्ह काय नाही करणार, तुम्ही दुसऱ्याचं मार्केट कसं खाली करणार याचा विचारच करता काय.
आणि माझं कसं आहे, माझी स्वतःचीच कॉम्पिटिशन आहे. मी बरोबर. कॉम्पिटिशन कोणाशी करत नाही, कारण माझं प्रॉडक्टच क्रिएटिव्ह. बरोबर. तुम्हाला कॉपी करायचं तर आहे तयार मी, कारण मला माहिती आहे तुम्ही ब्लाऊज पीस आज माझं कॉपी केलं, माझे 4 ब्लाऊज पीसचे डिझाईन रेडी आहेत जे मी पुढच्या 2 महिन्यात काढणार. बरोबर. हा माइंडसेट मी फार क्लिअर ठेवलाय माझ्या आयुष्यामध्ये. प्रॉडक्ट कॉपी झालं टेन्शन पण नाही. हे ऍक्सेप्टन्स आहे किंवा होणार आहे, Yes. पण त्या लेवलचं आपण नेक्स्ट प्रोडक्ट करतो. आपण कामच अशा लेवलचं करून ठेवायचं ना. ठीक आहे, पोहोचा तुम्ही, हेही करा ना कॉपी. 4 काढते तेही करा कॉपी. पुढच्या 6 महिन्यात पुढचं प्रॉडक्ट, कारण तुम्हाला कॉपी करायपर्यंत 2-3 महिने जाणार. बरोबर. पण मग हे R&D कंटिन्युअस तुमची चालू असते? कंटिन्यू आम्ही दोघंही कंटिन्यू ह्याच्याच मध्ये असतो. मग मी आणि- वेगळी R&D ची टीम ठेवली आहे का? नाही, दोघं? मी आणि माझे मिस्टर तर याच्यामध्ये कंटिन्यू असतो. टीम आहे, टीम पण याच्यावरती काम करत असते की नाही हे नवीन प्रॉडक्ट काय कॉपी झालं किंवा नवीन काय आणायला पाहिजे. इव्हन माझा जो स्टाफ आहे, आता एखादं प्रॉडक्ट तयार करायचं तर आम्ही मीटिंग पण घेतो की बाबा हे असं असं करायचंय, तुम्हाला काही सजेशन्स आहेत का. कारण स्टाफ पण माझ्यासोबत कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करत असतो, त्यांनाही काही आयडिया येतात ना बरोबर. कस्टमर हँडल करून. आता बरोबर. कसं होतं, कस्टमर हँडल मी करत नाही, पण मला बाकीचे कामं असतात. सो काही लोक कस्टमर हँडल, सेल्सची टीम जी आहे त्यांच्याशी मला डिस्कस करायचं की हे प्रॉडक्ट मी केलेलं आहे, मग याच्यावरती काय सजेशन दिले ग. बरोबर. मी हा फ्रॉक जर काढलाय तर याच्यावरती काय सजेशन आलंय. नाही, मग आधीचा फ्रॉक जास्त आवडतोय, मग आधीचा फ्रॉक आपण वॉशेबल मध्ये करूयात का. हो ताई, तो केला ना तर त्याला जास्त डिमांड येईल. आपला आधीचा ड्रायक्लिनिंग आहे ना, पण तरी लोक आवडीने घेतात. वॉशेबल केला तर अजून जास्त जाणार आहे, मग केला मी वॉशेबल. बरोबर. 2 दिवसापूर्वी ते लॉन्च केलं की हा वॉशेबल फ्रॉक आहे, तर डिमांड वाढली. बरोबर. डिमांड वाढली, सप्लाय वाढायला पाहिजे, सो प्रोडक्शन वाढवलं. अशा सगळ्या गोष्टी खूप आता म्हणजे हे कंटिन्यू business त्याच्यात राहिलं. background, पण डोकं केवढं म्हणजे बिझनेस हो, माइंडेड किंवा बोला. ऑर्गनायझेशन असं सोपं नाही की ऑर्गनायझेशन एवढ्या डेव्हलपमेंट करायची, त्याचे एवढे ब्रँचेस करायचे, सेल्स डिपार्टमेंट असेल किंवा ह्या. आणि प्रत्येकाशी हसत बोलायचं, चिडचिड न करता. हे पण खूप आहे. So मला खूप जण हे विचारतात कसं म्हणजे हे की कुठून शिकला कसं काय? BCS बॅकग्राऊंड होती, पण कॉम्प्युटरची पहिल्यापासून आवड नव्हती. आमच्या दोघांचंही असंच आहे. माझे हजबंड जे आहेत त्यांनी कॉमर्स बॅकग्राऊंड आहे आणि हे केलंय, प्रिंटिंग केलंय. हा. आणि ते IT मध्ये 12 वर्ष आहेत, टेस्टिंग मध्ये म्हणजे 12 वर्ष होते. बरोबर. आणि त्यांनी आता रेड हॅटचा राजीनामा दिलाय 3 वर्षापूर्वी. सो दोघांचं फील्ड वेगळं, 2 वेगळेच डोके एकत्र आल्यानंतर तिसरंच काहीतरी क्रिएट होतं. आणि दोघांची विचारसरणी मात्र एक आहे की आपल्याला हे या लेव्हलला न्यायचंय, तर ती लेव्हल करण्यासाठी, त्या लेव्हलला नेण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं एक्झिबिशन जर करायचंय, त्या एक्झिबिशनला तर मला प्रत्येक ठिकाणी ट्रॅव्हल करणं शक्य नाहीये. बरोबर. सो हजबंड जाऊन सगळी सोय करून येणार तिथली. हे सगळं सेट झालंय, आपल्याला इतके वाजता निघायचंय टीमला घेऊन, एवढं क्लिअर असतं. म्हणजे असं एवढं प्लॅन मध्ये, म्हणजे पुढच्या 2 महिन्याचे एक्झिबिशन आमचे सगळे क्लिअर आहेत की कुठे कुठे एक्झिबिशन आहेत, फक्त अनाउन्समेंट बाकी आहेत. कारण आपलं आता मला आठवतं की मी फोन केला होता तुम्हाला की हो. पॉडकास्ट करायचं का, हो. पण तेव्हा तुमचं शेड्युलिंग एवढं टाईट आहे, हो. तुम्ही सांगत होता की एवढं आहे, मी या महिन्यात एवढं आहे, बरोबर. मी यावेळी अवेलेबल आहे, आपण करू. हो. म्हणजे हे सगळं म्हणजे किती जणांची टीम हँडल करते? 15 जण आहेत. कारण शेड्युलिंग वगैरे खूप महत्वाचं आहे. 15 जण आहेत जे स्टाफ मध्ये आहेत, म्हणजे 12 आणि प्लस 3 आम्ही. आणि फॉर एक्झाम्पल माझे सासरे पण याच्यामध्ये आहेत, म्हणजे माझे टीम वर्क म्हणतो तर माझे सासरे पण कंटिन्यू पॅकिंग आणि याच्यामध्ये असतात. जाऊन येऊन लक्ष ठेवणं, सगळं पॅकिंग करणं, कोणाला मुलींना काही हेल्प लागली तर ती करणं. पॅकिंग हे खूप महत्वाचं आहे, त्यामुळे पॅकिंग बद्दल काही सांगू शकाल? पॅकिंगची टीम वेगळी आहे. किती महत्वाचं असतं, Yes. म्हणजे प्रोडक्ट बरोबर पॅकिंग पण किती महत्वाचं आहे. येस, एखादं प्रॉडक्ट आपण जेव्हा पॅक करतो तेव्हा ते पॅकिंगनी आपला ब्रँड किंवा आपण कसे आहोत हे समोरच्याला दिसतं. त्या व्यक्तीने आपल्याला ऑनलाईन बघितलेलं असतं. मी एखादी जर साडी पॅक करते तर ते पॅकिंग इतकं प्रॉपर असलं पाहिजे. जी माझ्याकडे पॅकिंगची टीम आहे त्याच्यामधली एक मुलगी आहे, प्राची नावाची, छोटीशीच आहे, पण इतकं सुंदर पॅकिंग करतं की तिच्याकडनं पॅकिंग प्रत्येकाने शिकावं, इतकं क्रिएटिव्ह पॅकिंग असतं. सो पॅकिंगला आम्ही मग वरती एखादी स्माइली असते कधी कधी की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय, मग त्या व्यक्तीला ट्रॅकिंग डिटेल्स वेळेत पोहोचवणं. कारण काय होतं, हल्ली इतके फ्रॉड चालू आहेत
की धनश्री तू ऑनलाईन दिसते पण तू खरी अस्तित्वात आहेस का, म्हणजे तुझे नारायण पेठेचे दुकान सांगतेस ते खरोखरच आहे का. बरोबर. म्हणून मी आहे याच्यासाठी पण मी क्लायंटशी व्हिडिओ कॉलवर बोलते, ओ की याच्यासाठी मी वेळ दिलेला असतो की बाबा तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर मला स्टाफ कॉन्फरन्स कॉल घेतो आणि मी क्लायंटशी बोलते, ठीक आहे मॅम तुम्ही बोललात ना माझ्याशी, सो मला ओके खात्री पडली आहे, कारण मी ना 2-3 वेळा फसली आहे. बरोबर. नाही होऊ तर शकतं. त्या माइंडसेट मधनं पण क्लायंटला काढावं लागतं मला, आणि याच्यासाठी पण मी एफर्ट्स टाकते. तर त्याच्यामध्ये मग आपण पॅकिंग क्रिएटिव्ह केलं, बरं पॅकिंग क्रिएटिव्ह जरी केलं तरी ते क्लायंटला वेळेत पोहोचणं. जर कुरिअरमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर कधी कधी ते पॅकिंग उशिरा पोहोचलं तर क्लायंटही पॅनिक झालेलं असतं. बरोबर. कारण की नाही तुमचं आलंच नाही, मग ते वेळतच नाहीये, मग त्या केसमध्ये कुरिअर सर्व्हिसला लाईनवर घेणं, मग त्या क्लायंटशी मी कम्युनिकेट करणं, कधी कधी स्टाफला कम्युनिकेशनच्या पलीकडे जर केस गेलेली असेल तर ते मला हँडल करावं लागतं सिच्युएशन. तर मग ते पण करणं, म्हणजे इतक्या लेवलपर्यंत आम्ही काम करतो की बाबा एवढ्या बारकाईने त्या क्लायंटच्या पूर्ण मनापर्यंत पोहोचणं की आपण आहोत, आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आम्ही इथे हजर आहोत, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला आम्ही ते करू, चेंज करून देऊ किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवू. एखाद्या क्लायंटला डिलिव्हरी पुण्यात जर वेळेत नाही पोहोचली तर ते पार्सल कुरिअरमधनं रिटर्न मागून तेच पार्सल डंझोनी पाठवणं किंवा स्वतः गाडीवर जाऊन डिलिव्हरी करणं, इथपर्यंतच्या लेवलला आम्ही काम करतो. असंही होतं. कमीपणा कशाचाच नाही कमीपणा. येस. आता हे करता करता डेलिगेशन हा किती इम्पॉर्टंट वाटतो, आणि कुठल्या स्टेजला असं वाटलं नाही आपल्याला डेलिगेट करणं गरजेचं आहे? नाही, प्रत्येक काम डेलिगेट करावंच लागतं. आता स्टाफ पण शॉपमध्ये 12 स्टाफ अवेलेबल आहे, सो 12 स्टाफमध्ये कधी कधी असं होतं की प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलंय का, तर सेल्स टीमला दिलेलं असतं, पण काही आता आहेत फॉर एक्झाम्पल जे आता माझ्याबरोबर आली दिव्या, सो दिव्या मला माहिती आहे की दिव्या कस्टमाइज थीम पण हँडल करते, दिव्या वेळ पडली तर पॅकिंग पण करणार आहे, आणि दिव्या वेळ पडली तर बॉक्सचं जे म्हणजे सामान भरण्याची जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये बिलिंग होतं तेही दिव्या करणार आहे. ती मल्टीटास्किंग आहे. सो दिव्याला मी काम असं सच वाटून नाही दिलेलं आहे, पण बाकीची जी सेल्स टीम आहे त्यांना माहितीये की क्लायंट आल्यानंतर सेल करायचा आहे, क्लायंटचा व्हिडिओ घ्यायचा आहे, क्लायंटचा फीडबॅक घ्यायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. किंवा क्लायंटला जर मला भेटायची इच्छा असेल आणि मी समजा असेल अवेलेबल तर मला ताबडतोब बोलून घ्यायचंय. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे तशी कामं डेलिगेट केलेली आहेत, पण काही लोकांना नाही, हे मल्टीटास्किंग आहे, यांना मग तुम्हाला जे आत्ता काम सुचतंय ते करायचंय. मग आता असं कधी होतं का की अरे डेलिगेशन कारण हे करायलाच लागणार कुठल्याही परिस्थितीत, पण मग शेवटचं जे डिझाईन आहे तो हातचा तुम्हीच ठेवता स्वतःकडे का? नाही, एकदा जर डिझाईन दिलेलं असेल टीमला ते पूर्ण डिझाईन करून टीम देते, कारण माझी टीम फक्त माझ्यासाठीच काम करते. बरोबर. ती दुसऱ्यासाठी काम नाही करत. बरोबर. त्याच्यामुळे माझी टीम मला सोडून कुठे नाही जाणार आहे. बरोबर. सो पेरोलला व्यक्ती असल्यानंतर फरक पडतो. बरोबर. त्याच्यामुळे मग ते बिनधास्त असते मी की मला माहिती माझं डिझाईन कुठेही जाणार नाहीये, कॉपी झालं तर ते जेव्हा ऑन स्क्रीन जाईल तेव्हा ते कॉपी होणार आहे. बरोबर. सो त्याचा विचारच नाही करत. पण असं काय बोलत नाही मी, माझं म्हणणं असं आहे की आता तुम्ही स्वतः जेव्हा प्रोडक्ट बघत होता, जेव्हा डेलिगेट केलेलं नव्हतं ते डिपार्टमेंट, कारण एवढा आता पसारा वाढला, पण काही अशा असायचे की ह्या क्वालिटी पर्यंत मी इटरेशन्स करणार ह्याचे, मला हे पाहिजे ह्या गोष्टी. पण जेव्हा डेलिगेशन जेव्हा करतो तेव्हा वेगळं माइंडसेट असतं, वेगळं माइंड आहे, ते त्याच्यासाठी काम करते आणि ते त्याला आपण सोपवलेलं आहे किंवा हे कर. मग त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला फरक जाणवला की कुठेतरी आपल्याला सोडायला लागतं बाबा किंवा हे डिझाईन ओके माझ्याप्रमाणे झालेलं नाहीये, पण मी असते तर ते केलं असतं, पण तेवढा वेळ नाहीये, इज ऍक्सेप्टेबल. येस, होतं इथं पण कुठेतरी तुम्हाला बोलाय पण झालं असेल, पण ठीक आहे, ओके. होतं असं. मध्ये जे कुर्तीचं प्रोडक्शन केलं ना, तर माझ्याकडे जी फॅशन डिझायनर आहे तिने ते प्रोडक्शन केलं होतं, पण ती कुर्ती तिने छान केली आणि कस्टमरनी आल्याला ती कुर्ती विकत पण घेतली. पण मग माझ्या थोडं डोक्यात आलं होतं की अरे मला आता वेळ असला असता तर मी हे असं डिझाईन करू शकले असते. ते होतं कधी कधी, पण पण मग मी तिला सांगते की नाही दुसऱ्या ह्याच्यामध्ये तू हे डिझाईन टाकण्याचा प्रयत्न कर, कारण आपण कंटिन्यू वेगळे प्रोडक्ट करतो तर त्याच्यात तू ट्राय कर. ठीक आहे मॅडम, करते असं. हे पण खूप महत्वाचं, हे ट्रान्झिशन फेज आहे.
आयुष्याची, की बाबा आपल्याला एक वेगळा, आणि त्याशिवाय माझ्या मते वेगळ्या डिरेक्शनला किंवा वेगळ्या हो. उंचीवरती तो बिझनेस जात नाही. बरोबर. सोडायला शिकलं पाहिजे. हो. सगळंच माझं आहे आणि मी सगळं एकटी करणार म्हणल्यावर ती लेवल नाही होत. मग आता जेव्हा डिस्ट्रीब्युटरशिपसाठी तुम्हाला अप्रोच झाले लोक, हा. मग त्यावेळी आता प्रत्येकाचं मी बघतोय की माझा प्लॅन तयार होता 1 वर्षापूर्वीचा पुढचा. आता हा पण तुम्ही फोरकास्टिंग केला असेल होता का, की बाबा बहुतेक डिस्ट्रीब्युटरशिप फ्युचरमध्ये येऊ शकते आपल्याला, मग तेव्हा काय प्लॅन करायला पाहिजे? नाही, हे नव्हतं झालं माझं, म्हणूनच मला लास्ट इयर प्रोडक्शन कमी पडलं. बरोबर. ऍक्च्युली काय झालं, जे माझे होलसेलर होते त्या होलसेलरकडेच लोक डिमांड करत होते की धनातचे प्रॉडक्ट्स, किंवा त्यांना माहिती होतं की धनातचे प्रॉडक्ट्स हे होतात. सो माझी जी ठाण्याची होलसेलर होती, तर तिला मी सहज विचारलं की अगं मला असं वाटतं की मी डिस्ट्रीब्युटर मॉडेल वर्क करावं आणि ज्याच्यामध्ये धनातचे सगळे प्रोडक्ट्स तुझ्याकडे असतील, ते माझ्या शॉपमध्ये आहेत, आणि ते तू सेल करायला सुरुवात करावी. तर तुला काय याच्यावर मत आहे? मग ती म्हणाली अगं मी 4 वर्ष तुझ्यासोबत काम करते, सो मला हे काम करायला अगदीच आवडेल. म्हणलं नाव धनास पैठणीच असेल आणि ते सगळे इथून मी मार्केटिंग करेल आणि तिथे लोक तुझ्याकडे खरेदीला येतील. तिला ती गोष्ट खूप आवडली आणि मग तिने ते ऍक्सेप्ट केलं. मग तिथे चालू झालं. मग लोकांनी व्हिडिओ बघितले, अरे ठाण्याला यांचं ओपन झालंय, बरोबर, सो मग आमच्या सिटीत होऊ शकतं का, असं करत दुसऱ्या सिटीत मग सांगली ओपन केलं. पण मग त्याच्यानंतर काय झालं, दिवाळी जवळ येत होती, कारण मी सप्टेंबरमध्ये आय थिंक सांगलीचं ओपनिंग केलं आणि अगदीच दिवाळी. मग दिवाळीच्या सीझनला मला खूप जण यायला लागले, तर मला ते नको होतं. तिथे मी स्टॉप केलं. म्हणलं आता जे असणार आहे ते दिवाळी नंतर असणार आहे, कारण याच्यामध्ये मला जेन्युअन लोक पाहिजेत. कारण मी म्हणलं तसं की वर्षभर सेल असताना ऑफ सीझन मध्ये पण स्टेबल पाहिजे तुमचं माइंड. सो मला असं कोणी येऊन नाही मग आम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप द्या हे नकोय. पण डिस्ट्रीब्युटरशिप देताना मी काही रूल्स तयार केले. आता मग मी रूल्स तयार केलेत की मला ही व्यक्तीच हवी आहे, किंवा मी जेव्हा एक्झिबिशन करते किंवा माझं सांगलीत एक्झिबिशन असेल माझ्या डिस्ट्रीब्युटर सोबत, तर त्या डिस्ट्रीब्युटरला 12 तास इथे उभं राहायचंय. धनास पैठणीच्या नावावर तुम्हाला असेच पैसे नाही मिळू शकणार आहे. तुम्हाला तिथे तुमचा डेटा तयार करावा लागणार आहे. मी येईन तुमच्या मदतीला, पण तो डेटा तुम्हालाही तयार करावा लागणार आहे. तिथे उभं राहायचंय. सो 12 तास क्लायंटशी कम्युनिकेट करायचंय. तुम्ही दुकान उघडलं आणि आलं कस्टमर असं नाही होत. जरी मी इथून मार्केटिंग केलं तरी तुम्हाला त्या सिटीसाठी प्रयत्न करावे लागणार आहे. तुम्हाला मार्केटिंगला पैसा खर्च करा. नाही, धनास पैठणी अशीच उभी राहिली नाही, धनास पैठणी पण मार्केटिंगवर काम करते. सो पैसे तुम्हाला खर्च करावे लागणार आहेत, तर तुमच्याकडे पैसे येणार आहेत. हा माइंडसेट क्रिएट व्हायला पाहिजे. किंवा मला आता माहितीये की मी डिस्ट्रीब्युटरशिप 45च्या पुढे नाही देते, कारण माझ्या जर बिझनेसमध्ये एवढे तास उभं राहायचं आहे तर त्यांना ते नाही होणार आहे. मला यंगस्टर्स पाहिजेत, मला क्रिएटिव्ह लोक पाहिजेत, ज्यांना माझे विचार पटणार आहेत. बरोबर. कारण माझा पुढचा सगळा टास्क रेडी आहे, मला कुठपर्यंत जायचं हे रेडी आहे, तर ते मला क्लिअर आहे, तर ते समोरच्याला मला सांगायचंय आणि ते त्या माइंडसेटचाच व्यक्ती पाहिजे. 40-45 तुम्ही आता जॉब सोडलाय, मग मी घेऊ का ग डिस्ट्रीब्युटरशिप, किंवा मग मी दुकान टाकू का या एरियामध्ये, असं नाही होत. बरोबर. कंटिन्यू नवीन प्रोडक्ट येणार आहे. ते नवीन प्रोडक्टसाठी तुम्हाला इन्स्टा, फेसबुक किंवा युट्यूब डिजिटल मार्केटिंगशी अटॅच झालं पाहिजे. बरोबर. किंवा तुम्हाला एक्झिबिशन्स लावले पाहिजेत. हे त्या एजची व्यक्ती, कदाचित ते फेसबुकला असतील, काही लोक इन्स्टावरती नसतील. आता मी पण 2 वर्ष झाले इन्स्टावरती आले, मी आधी इन्स्टावरती नव्हते, पण माझा स्टाफ इन्स्टावरती आधीपासून आहे. ताई हा व्हिडिओ असा करू बरं का आपण, बरोबर, त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं. बरोबर. सो मला माझ्या एजचे किंवा माझ्यापेक्षा थोडे लहान असतील तर ती व्यक्ती चालणार आहे. बरोबर. हा विचार माझ्या डोक्यात क्लिअर आहे. तर डिस्ट्रीब्युटरशिपसाठी मी रूल्स तयार केले. मला कळलं की नाही हे मॉडेल वर्क होतंय, प्रत्येक सिटीजमध्ये करायचंय, मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा आहे, सो आम्ही इथनं तुम्हाला प्रोव्हाइड करू. हे सगळी लिस्ट आम्ही तयार केली आणि मग त्याच्यावरती काम चालू केलं. सो आता यावर्षी बऱ्याच ठिकाणी होईल. मग आता ह्याच्यातून तुम्हाला गोलगप्पाच्या माध्यमातून आत्ताच्या पिढीला काय सांगता येईल, किंवा बिझनेस करायचा आहे किंवा? येस, मला आत्ताच्या पिढीला एकतर फार महत्वाची गोष्ट सांगणार की तुम्ही जॉब करताय समजा एखाद्या ठिकाणी आणि तुम्हाला वाटतंय की नाही मला ही गोष्ट जमतीये, तर ती न घाबरता करा.
सगळ्यात महत्वाचं गोष्ट, जसं मगाशी आपलं डिस्कशन झालं क्रोशाचं. बरोबर. सो मला इच्छा आहे की त्यांनी करावं ती गोष्ट. तुम्ही ते मला दाखवत असताना माझ्या डोक्यात काही काही आयडिया चालू झाल्या की त्यांची माझी भेट झाली तर मी त्यांना हे सजेस्ट करीन की तुम्ही ही गोष्ट करा आणि पहिली माझ्यासाठीच बनवा. बरोबर. सो 4 लोक विचारतील, त्यांना हे मिळेल, अजून त्यांना प्रोत्साहन मिळेल की अरे नाही ह्या गोष्टीला डिमांड येते तर ही गोष्ट करायची आहे मला. राईट. सो न घाबरता ती गोष्ट तुम्ही करा. भले 10 प्रोडक्ट 10च क्वांटिटी करा त्याची. त्याला कसा रिस्पॉन्स येतोय, बरं त्याला रिस्पॉन्स येतोय तर मी त्याच्यात काय अजून करू शकते किंवा मी या लोकांपर्यंत पोहोचले तर पुढच्या लोकांपर्यंत कशी पोहोचू, हे तुम्ही 4 लोकांशी बोला, 4 लोकांना जाऊन भेटा. कारण जॉब करणारा माणूस हा 10 ते 6च्या साच्यातला असतो. बरोबर. तुमचं मित्रमंडळ खूप लिमिटेड असतं त्या लोकांचं. बिझनेस करणारा माणूस हा जगान मित्र असतो, म्हणजे जगाशी कम्युनिकेट करणारा असतो आणि खूप सगळ्या लेव्हलला कम्युनिकेशन चालू असतं. नाही ही गोष्ट अशी आहे, ती गोष्ट तशी आहे, सगळे फीडबॅक चांगले वाईट करून तो घडलेला असतो. बरोबर. सो पहिली गोष्ट, तुम्हाला जर एखादा बिझनेस चालू करायचा आहे तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला पचवता आल्या पाहिजेत. की नाही मला हा फीडबॅक असा मिळतोय तर त्यांनी नाराज नाही व्हायचं. ठीक आहे मी करते चेंज, मॅडम तुम्हाला ही गोष्ट नाही आवडली का, थँक्यू फॉर द सजेशन, आम्ही नक्की प्रयत्न करू. लगेच हमरी तुमरीवर येऊन फायदा नाहीये, तुम्हाला तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागणार आहे. पण प्रत्येक व्यक्तीला जर ज्याला बिझनेस चालू करायचा आहे, तरुण लोकांनी उतरा, जे आवडतं ते करा, माझं कायम हे सांगणं आहे. आमच्यासारखे लोक असतात, तुम्ही आमच्याशी बोलायला या, आम्ही नक्कीच गाईड करू. आम्हाला खूप लोकांना सजेस्ट करायला आवडतं आणि आम्ही करतोय हे काम. म्हणजे आम्ही जी आमची टीम आहे जी घेऊन चाललोय आमच्यासोबत, आमच्या बरोबर आम्ही टीमची पण ग्रोथ करत आहोत. बाकी जे लोक सजेशनला येतात त्यांनाही आम्ही हेल्प करत आहोत. असं तर प्रत्येकाने ते काम करावं आणि त्याच्यामध्ये उतरावं. तुम्ही काहीतरी एक नवीन क्रिएट करता तेव्हा तुम्ही 4 लोकांना काम देता, 4 लोकांचाही उत्कर्ष करता. ही गोष्ट फार महत्वाची वाटते मला आजच्या काळामध्ये, की आपण त्या पिढीला घेऊन चाललोय, त्या पिढीला आपल्या सोबत नेतोय. किंवा आपण आता IT मध्ये वगैरे काम करतो, तुमचा एक फोकस असतो, एवढे तास आपण काम केलं, माइंड तिथे तुमचं बास झालं नाही, तुम्हाला येतंय काहीतरी तर तुम्ही करा ना, का घाबरताय असं. राईट. म्हणजे ह्याच्यातून आपण या पॉडकास्ट मधून खूप अशा गप्पा केल्या की धनास पैठणी कसं ग्रो झालं, परत आपल्याला म्हणजे डेलिगेशन पण बघितलं, वेगवेगळे प्रोडक्ट कसे निर्माण केले आणि त्याच्यामध्ये पण किती विचार करून प्रोडक्ट हे करायचे, लॉन्च करायचे आणि त्याचे किती क्वांटिटी केली पाहिजेत, ह्या सगळ्या आपण बिझनेस ओरिएंटेड खूप छान अशा गप्पा मारल्या. कारण आत्ताच्या पिढीसाठी हे मला असं महत्वाचं होतं की बराच प्रोडक्ट आपण म्हणजे लोकांच्यात आयडिया असतात आणि ते सत्यात उतरवणं हे खूप असतं सोपं, पण ऍक्शन घेतलं म्हणून या गोष्टी होतात. तर या पॉडकास्ट मधून आपण तेच बघितलं की ऍक्शन घ्या आणि गोष्टी होत राहतात. युनिव्हर्स आपल्या बरोबर असतात. आणि इव्हन म्हणजे असं मला एक्झिबिशनला इतके जण लेडीज भेटतात की धनश्रीताई तुमचे व्हिडिओज बघून मी एक छोटा व्यवसाय घरातनं चालू केलाय. सो एक 8 वर्ष 10 वर्षापासून मी तुम्हाला फॉलो करते, मी छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे आणि ते भेटायला येतात. हा जो आनंद आहे मला की बाबा आपल्यामुळे एक वेगळा बिझनेस घडतोय, कोणीतरी व्यक्ती, मुलगी एखादी घरातनं चालू करते, भले तिला गरज असेल किंवा नसेल त्या गोष्टीची, तो भाग वेगळा आहे, पण ती व्यक्ती घडतीये ना, तिने तिची कला बाहेर आणण्याचा प्रयत्न केला. हा मला मिळणारा जो आनंद आहे हा अजून माझा वेगळ्या लेव्हलचा आनंद आहे. सो माझं असं बऱ्याच लेव्हलला काम चालू असतं की धनास पैठणी बरोबर या गोष्टी पण आम्ही करतो. आता पण मध्ये एक शॉपमध्ये एक लेडीज आल्या होत्या आणि त्यांनी ना खूप छान नथ तयार केली होती. तर मला म्हटलं मॅडम मी तुमचे सगळे व्हिडिओ फॉलो करते, एकही व्हिडिओ सोडला नाहीये आणि ते बघून मी माझी पण कला आणली आणि त्यांचे आता खूप छान व्हिडिओ चालू आहेत. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही मला नथ विकत घ्यायची आहे तुमच्याकडनं, मला तुम्ही ती नथीचे सगळे फोटो पाठवा. मी आता त्यांच्याकडनं 2-3 नथ मागवल्या आणि ते मी प्रत्येक एक्झिबिशनला वेअर करते. सो मी सांगते ना की ह्या व्यक्तीकडनं ही नथ तुम्ही विकत घ्या. सो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ जे आहे ते फार महत्वाचं वाटतं मला. सगळं माझंच आहे आणि मीच एकटी करणार याला काही अर्थ नाहीये. तुम्ही जेवढं देणार तेवढं तुमच्याकडे येत असतं आणि ऑटोमॅटिक येत असतं. बरोबर. तर हेच
म्हणजे आता मोटिवेशनल स्पीकर पण आहेत आता ते. नाही खरंच म्हणजे इतक्या जणांसाठी मोटिवेशन आहे मॅडमचं. आणि खरंच खूप वेगळा एक प्रकार, म्हणजे एक वेगळा, म्हणजे कसं आहे, साडी हेच माहिती होतं पैठणीमध्ये, पण तिथून एवढ्या प्रकारच्या व्हरायटीज तयार करून लोकांमध्ये एवढं आनंद मिळवणं आणि तो जो लोकांच्या मनावरती किंवा चेहऱ्यावरती जो आनंद दिसणं, हे एक वेगळंच समाधान आहे की पैठणी घातली. हे समाधान खूप महत्वाचं आहे. जेव्हा मला एखादं प्रॉडक्ट मी तयार करून त्यांच्या अंगावर बघते ना, त्या पैशापेक्षा मला त्यांचं ते आनंद फार महत्वाचा वाटतो. पैसा तर माणूस कमवणारच आहे, प्रॉडक्ट तयार केल्यानंतर, सेल केल्यानंतर तो येणारच आहे ऑटोमॅटिक, पण हे जे समाधान आहे हे कुठेतरी मला फार मोलाचं वाटतं. तर गोलगप्पा कडून खूप खूप शुभेच्छा. असाच बिझनेस खूप ग्रो व्हावा. आणि तुमचंही चॅनल खूप छान छान, तुम्ही असे पॉडकास्ट घेत राहा जेणेकरून माझ्यासारख्या जशा बऱ्याच नवीन व्यक्ती लोकांपर्यंत पोहोचतील. खूप छान वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारून. धन्यवाद.